लवकर आज आपण तासिकेला सुरुवात करत आहोत. मूळ आपली तासिका 8 वाजताची असते, पण आज आपण 7 वाजताच्या वेळेमध्ये तासिकेचा उपस्थित झालेले आहोत. भरपूर वेळ वाट पाहून झाल्यानंतर आपण जेवढे काही सभासद जॉईन झालेले आहोत, प्रत्येकांचं काम सोडून या ठिकाणी आलेले आहोत. त्यांचाही वेळ आपण या ठिकाणी घेतलेला आहे. उर्वरित जी काही आपली सहकारी मंडळी आहे त्यांना तासिका ही रेकॉर्डेड स्वरूपात त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे आणि चालू असताना काही जण जॉईन सुद्धा होतील, त्यांना सुद्धा या तासिकेचा लाभ मिळणारच आहे. आपण आपल्या विषयाला सामाजिक शास्त्राला सुरुवात करूया. सामाजिक शास्त्राअंतर्गत आपण भूगोल विषयाचा अभ्यास करत आहोत. भूगोल विषयाअंतर्गत आपण कालपर्यंतच्या तासिकेमध्ये सागर तळ रचना, त्यानंतर खडकांचे प्रकार या उपघटकापर्यंत येऊन थांबलेले आहोत. म्हणजेच आता या पुढची जी काही रचना असेल ती आपल्याला जल आणि भूगोलार्ध या दोन्ही भागाच्या अनुषंगाने करणे महत्वाचं ठरणार आहे. म्हणजेच जर एकंदरीत आपण पाहिलं तर लक्षात येईल की ही दिलेली जी काही रचना असेल, जी काही बाजू असेल, या बाजू आपल्याला प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये अभ्यासणं गरजेचं ठरणार आहे. आज आपण एका वेगळ्या पाठ्यघटकाला सुरुवात करत आहोत आणि हा पाठ्यघटक भूगोल विषयाअंतर्गत आपल्याला जो काही महत्वपूर्ण भाग आहे त्यामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या बाबी यातून शिकायला मिळणार आहेत. आणि ही रचना जी आहे ती अपकारके आणि त्यामुळे निर्माण झालेली स्थिती, म्हणजेच जी काही आपली नैसर्गिक अपकारके व त्यामुळे निर्माण होणारी विविध भूरूपे म्हणजे जमीन किंवा पाण्यामुळे जमिनीची जी काही स्थिती निर्माण झालेली आहे या स्थितीची ही अपकारके म्हणजेच काय, तर काहीतरी त्याच्यावरती परिणाम होऊन घडलेल्या घटना, म्हणजे त्यांचा आकार बदललेला असेल, मग तो पाण्यामुळे असेल, वाऱ्यामुळे असेल किंवा इतर काही प्रकारांमुळे असेल, अशा ज्या काही रचना असतात या अपकारक पद्धतीच्या जी काही उदाहरणे आहेत ती आज आपल्याला अभ्यासायची आहेत. आता अपकारक म्हणजे काय, तर मुख्य घटक ज्याच्यामुळे हे बदल घडून आलेले आहे. मग हे बदल घडून आणणाऱ्या घटकाला आपण अपकारक असे म्हणतो. मग अपकारक कोण कोण असणार आहे, जर नदी संबंधित कार्य करत असताना नदी अपकारक असणार आहे, हिम नदीचे असेल तर हिम नदी कारक असणार आहे. याच्यामध्ये दिलेल्या प्रत्येक बाजू जर पाहिल्या तर लक्षात येईल की ही अपकारकाची जी कारणं आहेत ही कारणे सुद्धा वेगवेगळी आहेत. वहन असेल, अपक्षरण असेल, निक्षेपण असेल, म्हणजे दिलेलं कार्य कुठल्याही प्रकारचं जे निर्मिती झालेली आहे, नैसर्गिक अपकारके किंवा नैसर्गिक निर्मिती जी भूरूपी आहेत या भूरूपांचं स्वरूप हे त्यांच्या कारणामुळं, कारण कशाचं, नदीच्या कुठल्या कारणामुळं किंवा वाऱ्याच्या कुठल्या कारणामुळं, हिम नदीच्या कुठल्या कारणामुळे यांची निर्मिती झालेली आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आता या कारणांचा अभ्यास करत असताना निर्माण होणारी जी काही भूरूपी आहे या भूरूपांचं सुद्धा आपल्याला वर्गीकरण विविध पद्धतीनं करता येईल. त्यामध्ये नदीच्या अपक्षरण कार्याबाबत जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की पहिलं जी दिलेली आहे घळई, व्ही आकाराची दरी, कुंभगर्त आणि धबधबा, यामध्ये दिलेल्या प्रत्येक रचना ज्या आहेत या रचना आपल्याला त्या प्रकारांतर्गत अभ्यासणं उपयुक्त ठरणार आहे. मग हिम नदी असेल, भूजल असेल, सागरी लाटा असतील, सागरी वारा असेल किंवा म्हणजे वारा असेल किंवा त्यानंतर येणारं नदीचं कार्य असेल, या प्रत्येक कार्यामुळे ह्या घटना घडून येत असतात. आता आपण पहिल्यांदा पाहूया ही निर्माण होणारी अपकारके कोणती आहेत, त्यांची भूरूपे काय आहेत. पहिल्यांदा एक ओझरता आपण दृष्टिक्षेप यामध्ये टाकूया, नंतर त्याचं विश्लेषण जे काय असेल ते इमेजच्या स्वरूपातून, त्यातील जे काही आपल्याला चित्र स्वरूपामध्ये काही पीडीएफ आहेत त्यातून सुद्धा समजून घेता येईल. पहिल्यांदा पहिला अपकारक आहे पहा, नदी. नदी जिला आपण तिच्या अपक्षरण म्हणजे कार्यामुळे, खनन कार्य म्हणजेच काय, तर नदी ज्याप्रमाणे वाहत असते, वाहत असताना ती आपल्या प्रवाहाबरोबर काही इतर घटकांचं सुद्धा वहन करते. जसं पाण्याबरोबर दगड, गोटे, वाळू, माती यांचं सुद्धा ती काय करत असते, वहन करत असते. मग हे वहन करत असताना तिच्या पात्रातील जो काही भूभाग आहे त्या भूभागातील विविध घटकांचं ती आपल्यासोबत वाहून नेण्याचं काम करत असते, म्हणून त्याला खनन असे म्हणतात. खननाअंतर्गत आपल्याला नदीचं पात्र मोठं झालेलं आढळून येते. मग या नदीच्या अपक्षरण खनन कार्यामुळे कोणकोणती भूरूपे तयार होतात ती पहा, घळई, व्ही आकाराची दरी, कुंभगर्त आणि धबधबा, अशा या भूरूपांची निर्मिती झालेली आहे. त्याचबरोबर वहन व निक्षेपण. आता निक्षेपण म्हणजे संचयन. हा जो गाळ, वहन म्हणजे वाहत नेणे, वाहत नेलेल्या गाळाच्या माध्यमातून किंवा इतर दगड, धोंडे, गोटे जी काही रचना आहे वाहत पाण्याबरोबर जाणारी, या वाहत गेलेल्या गाळाच्या संचयनातून म्हणजेच निक्षेपातून, म्हणजे एखाद्या ठिकाणी त्याचा थरावरती थर साचत असतात किंवा एखादा मैदानी प्रदेशाचा जसा आकार असतो त्या पद्धतीनं हा गाळ एखाद्या ठिकाणी
साचत असतो. मग या संचयनामुळे काय निर्मिती होते? पंखाकृती मैदाने, नागमोडी वळणे, नालाकृती सरोवरे, पूरतट व पूर मैदाने आणि त्यानंतर त्रिभुज प्रदेश. हिमनदी जी असते, आता हिमनदी लक्षात घ्या, नदी आणि हिमनदीमध्ये फरक आहे. नदी जी आहे ती फक्त पाण्याचं वहन करते आणि हिमनदी यातला अर्थ जो आहे हिम, हिम म्हणजे काय बरं? पर्वत. हिम म्हणजे पर्वत होते का? आता मी म्हणतोय हिमालय पर्वत. मग हिमालय हिम म्हणजे जर पर्वतच असेल तर हिमालय पर्वत, त्याला पुढे पर्वत जोडायचं काय गरज आहे का? हिम, हिम म्हणजे काय? बरं मला सांगा, हिमालय पर्वत आहे, हिमालय पर्वतावर काय आहे, काय आढळते हिमालय पर्वतावर? जम्मू काश्मीरचा भाग घ्या, वरील भाग आपला उत्तरेकडील कशाचा भाग आहे, तिथं जास्त बर्फ प्रमाणात का? काय आढळते? बर्फ. 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 बर्फालाच आपण हिम असे म्हणतो. आता मराठी विषयाअंतर्गत आपण अभ्यास करताना समानार्थी शब्द पाहिजे होते, त्यामध्ये हेम आणि आता हा हिम, दोन मधला फक्त फरक लक्षात घ्या. हेम म्हणजे होते सोने आणि हा हिम म्हणजे होतो बर्फ. मग हा हिम पर्वत, हिम नदी, हिम नदी म्हणजे आता बर्फाची नदी, म्हणजे बर्फ असणारे ठिकाणाची नदी, म्हणजे ज्या ठिकाणी नदीच्या या कार्यामध्ये बर्फाचं सुद्धा वहन होते. बर्फ ज्याला आपण हिमनग म्हणतो, बर्फाचे मोठमोठे नग किंवा खडे, पर्वत, दगड असे ज्या बर्फाच्या आकाराचे बनलेले असतात त्याला आपण हिम नदीचं स्वरूप म्हणतो. मग या हिम नदीच्या अपक्षरण म्हणजेच खनन कार्यामुळे, वाहून जाण्यामुळे काय होतंय पहा, खणून नेतंय पाण्यानं. जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, नदी एखादा पाण्याचा प्रवाह जोरात आला की अख्खा मातीचा माती, पर्वतच्या पर्वत, ढगच्या ढग ती वाहून नेते. मग या हिमनदीच्या प्रवाहामुळे काय होते, वाहून जाण्यामुळे हिमगवर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी आणि मेषशिला या भूरूपांची निर्मिती होते. त्याचबरोबर वहन व निक्षेपण, हिमनदीच्या वहन व निक्षेपणामुळे काय होते, निक्षेपण म्हणजे संचय. आता हिमनदी जसं गाळ वाहून येते, पाणी बर्फ वाहून येते, त्यानं ज्याचा काही साठा तयार होतो पुढे चालून, माती, गाळ वगैरे, त्यातून काय होतंय, हिमोड, हिमोडगिरी, याला ड्रमलिन असे म्हणतात, आणि त्याच्यानंतर हिमोडकटका यांची निर्मिती होते. आता भूजल, भूजल म्हणजेच भू म्हणजे जमीन आणि जल म्हणजे पाणी, दोन समानार्थी, दोन शब्दांपासून बनलेला शब्द भूजल. मग भूजलापासून काय होते, अपक्षरण कार्यातून विलय छिद्रे, गुहा आणि लवणस्तंभ या भूरूपांची निर्मिती होते. सागरी लाटा, सागरी लाटांचं जे अपक्षरण आहे, सागरी लाटा ज्या वाहून येतात, मोठमोठ्या लाटा येतात, त्याच्यामुळं किनाऱ्यालगतचा जो काही भाग असतो, भूभाग, तो खणल्या जातो. त्यामुळं सागरी कडा, सागरी गुहा, सागरी कमान, सागरी स्तंभ आणि तरंग घर्षित मंच निर्माण होत असतात. सागरी लाटांच्या निक्षेपणामुळे पुळण, वाळूचा दांडा आणि खाजण यांची निर्मिती होते. वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे अपक्षरण खळगे, भूछत्र खडक आणि यारदान यांची निर्मिती होते. वारा, वहन व निक्षेपण, संचय यामुळं वालुकागिरी, वालुकागिरी म्हणजे गिरी म्हणजे काय बरं? गिरी, गिरी कशाला म्हणतो आपण? पर्वत, डोंगर. पर्वत किंवा डोंगर. मग वालुकागिरी म्हणजे वाळूचे पर्वत. वाळूच्या पर्वताच्या याच्यानुसार कोणती भूरूपे आहेत पहा, बारखान म्हणजे चंद्रकोरीच्या आकाराच्या वाळूच्या टेकड्या, सैफ, सैफ टेकड्या म्हणजे तलवार, ज्याला अरेबिक भाषेत सैफ या शब्दाचा अर्थ मराठी भाषेमध्ये आपला जो काय आहे अरेबियन शब्द आहे आणि याचा अर्थ होतो तलवार. मग सैफ म्हणजे तलवार, तलवारीच्या आकाराच्या वाळूच्या टेकड्या सुद्धा या वाऱ्याच्या वहन आणि निक्षेपणामुळे घडून येतात. उर्मी चिन्हे. त्यानंतर लोयस मैदान, वाऱ्याबरोबर वाळूचे सूक्ष्म कण दूर अंतरावर वाहत जाऊन तयार झालेलं जे काही मैदान असेल त्याला लोयस मैदान असे म्हणतात. मग या सगळ्या भूरूपांचा अभ्यास करत असताना ही भूरूपी जी काही आहेत ही त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारानुसार काय, तर कुठं खनन झालेलं आहे, कुठं अपक्षरण झालेलं आहे, कुठं त्यांच्या रचना ह्या नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साचलेल्या प्रकारामध्ये सुद्धा निक्षेपणाच्या पद्धतीने आढळून येत असतात. मग आता या रचना अभ्यासत असताना काही प्रतिकृती आपल्या समोर आहेत, या प्रतिकृतीचा सुद्धा आपण थोडक्यात आढावा घेऊ शकतो. आता पहा, नदीचे खनन
खनन कार्य म्हणजेच काय, नदी वाहून नेत असताना, वाहून जे काही पाणी जाते नदीचं, या पाण्याच्या वाहून जाण्यामुळं नदीच्या प्रवाहामुळे काहीतरी आकार निर्माण होत असतात. आता हे आकार कोणते आणि या आकारामुळे कोणती भूरूपे तयार होत असतात हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं ठरते. मग आता मला सांगा, नदी ज्याप्रमाणे वाहते, नदीचा जो प्रवाह असतो, या प्रवाहामध्ये फक्त पाणीच येईल का वाहताना? नाही. नाही येणार. मग कुठल्या कुठल्या गोष्टी नदीमध्ये समाविष्ट असतील की ज्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदी सहज वाहून नेईल तिच्यासोबत, नैसर्गिक रीतीच्या, मानव निर्मित कचरा वगैरे नाही. भूकंप, झाडे, झाडे, माती, दगड, धोंडे, बारीक बारीक काय असतील, वाळू असेल त्या पाण्यामध्ये, यांचं काय करतो, ती प्रवाहाबरोबर वहन करत असते. आता इथं पहा, नदीचे खनन कार्य म्हणजे नदी वाहत असताना तिच्यामुळे होणारी भूपृष्ठाची झीज. आता पहा, इथं हे कडा दिलेल्या आहेत नदीच्या, आणि कड्यावरून काय कळतंय लक्षात येईल आपल्या. हे पहा, सर खनन इथून म्हणजे नदीचं खनन म्हणजे एक प्रकारचं, आपण जसं माती खततो, खतल्यानंतर त्यामध्ये काय होते, मातीचा खड्डा तयार करायचा असेल, एखादा उत्खनन करायचं असेल, खनिज म्हणजे उत्खनन म्हणजेच काय, आपण एखाद्या जमिनीचा भूभाग खतून काढतो आणि त्यातून काही खनिजे काढतो. मग खनन म्हणजेच काय, तर या नदीच्या प्रवाहाबरोबर, हा आता पहा मी सांगतो चित्रातला भाग, हा जो लाल रेषेने मी अधोरेखित केलेला भाग आहे पहा, हा जो जमिनीचा भूभाग आहे, हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाढत जाईल का कमी होईल? जर नदीचं वाढत पात्र, जाईल. पाण्याचं पात्र वाढलं, पाणी वाढलंय नदीतलं, आणि नदी प्रवाह मोठा झालाय, आणि प्रवाहाबरोबर नदीचा जो काही म्हणजे वाहण्याचा वेग आहे, त्याबरोबर या मातीचा जो काही आकार आहे, किंवा मातीचा जो किनारा किंवा काठ ज्याला नदीला लाभलेला आहे, किनारा म्हणता येणार, किनारा समुद्र किनारी असतो, मग हा नदीचा जो काही काठ आहे, हा काठ त्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाढेल का कमी होईल? याची झीज होईल का भर पडेल याच्यामध्ये? झीज होईल. याची झीज होईल. म्हणजे हा आता इथं जर असेल आणि पुराचं पाणी वाढलंय, समजा एक उदाहरण घ्या की पुराचं पाणी वाढलंय, आता ही लाल रेषेपर्यंत तिची मर्यादा आहे की या कडेची, पण नदीचं पाणी वाढलंय आणि नदीचा प्रवाह जोरात वाढल्यामुळे आता या निळ्या रेषेपर्यंत सुद्धा हा जाऊ शकतो का नाही, वाहत वाहत? हो सर. हो. जाऊ शकतो. म्हणजेच खनन कार्य या ठिकाणी घडून येऊ शकते. मग या खनन कार्यामुळं भूपृष्ठाची झीज होते. भूपृष्ठ म्हणजे काय, जमिनीचा हा पृष्ठभाग, जमिनीच्या पृष्ठभागाची या ठिकाणी झीज होऊ शकते, आणि पाण्याला प्रवाह वाहताना थोडी जास्त जागा सुद्धा मिळू शकते. आता आपण पाणी ओसरल्यानंतर पहा तुम्ही, नदीचं पात्र वाढलेलं दिसते. एखादा पूर आलेला असेल किंवा पाण्याचं प्रमाण वाढलेलं असेल, आणि काही कालावधीनंतर पाणी ओसरल्यानंतर त्या पाण्याच्या आकार मनाला लक्षात घेता भूपृष्ठाची लांबी कमी झालेली असेल की जास्त झालेली असेल नदी पात्रातील? लांब, जास्त वाढत लांबी जाईल. वाढलेली असेल, रुंदी त्यांची वाढलेली असेल. म्हणजे जे काही नदीचे काठ असतात, म्हणजे या डाव्या हाताच्या काटा काढून किंवा उजव्या हाताच्या काठाकडे जाण्याचा जो काही मार्ग असेल किंवा जे काही अंतर असेल, ते काय असेल या ठिकाणी निश्चित वाढलेलं असेल. आणि ही वाढलेली रचना जी असणार आहे, ती रचना म्हणजेच भूपृष्ठाचं खनन होय. खनन म्हणजेच एक प्रकारचं तिचा ऱ्हास होणे किंवा त्या मातीची हानी होणे, आणि त्यामध्ये पृष्ठभागाला इजा पोहोचून नदी पात्र वाढत असणे. आता हे नदी पात्र वाढत असतानाच काय होतंय पहा, बऱ्याच वेळेस काही नदीच्या क्षेत्रांमध्ये गाळ सुद्धा साचून बसतो. या गाळाच्या संचयनामुळे सुद्धा हे रचना बदलत असतात. आता हा एक पर्वत आहे पहा, आता इथं काय दिले रचना तुमच्या लक्षात येईल, नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावर होतो. पहा, नद्या डोंगर माथ्यावरती उगम पावलेल्या आहेत. जसं गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर येथे उगम पाहिलेली आहे. गंगा नदी कुठं उगम पावलेला आहे, गंगा नदीचा गंगोत्री. यमुना नदी यमुनोत्री. म्हणजे कुठंतरी मानसरोवर म्हणा, एखादं पर्वत शिखर म्हणा, त्यावरती त्या नद्यांचा उगम झालेला असतो. आणि नदीचा ज्या ठिकाणी उगम झालेला असेल त्या ठिकाणापासून नदी उताराच्या दिशेने वाहील का चढाच्या दिशेने वाहील? उताराच्या दिशेने सर. उताराच्या दिशेने. म्हणजे निश्चितपणे मला सांगा, नदीचा उगम हा कुठं झालेला असेल? उंचावर असेल का? उंचावरच उंचावर. असणार आहे, कारण तिथूनच नदीचा प्रवाह हा उताराच्या दिशेने खाली खाली वाहणार असतो. मग इथं पहा, हा पर्वताकृती जो काही भूभाग दिलेला आहे, यावरती कुठेतरी नदीचा उगम झालेला आहे. आणि हा बाणाने दाखवलेल्या टोकावरती पहा, इथून नदीचा उगम झाल्यानंतर समुद्र सपाटीपासून खूप उंचावर, म्हणजे पर्वतावर कुठेतरी एखाद्या सरोवराच्या दरम्यान हा उगम झालेला असेल, आणि नदीची वाहण्याची दिशा जी असेल ही उताराच्या दिशेने या बाजूला
आपल्याला आढळून येते. म्हणजेच दिलेली रचना जर पाहिली तर लक्षात येईल की नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावर झालेला असून नदीचं जे काही प्रवाह आहेत हे उताराच्या दिशेने आपल्याला वाहताना दिसून येतात. मग प्रत्येक नदी त्याच पद्धतीने वाहील की नाही, का उलट दिशेने एखादी नदी वाहील, की अचानक नदी खाली वाहता वाहता चढाकडे उताराच्या बाजूने न जाता वर चढाकडे वाहू लागली, असं घडेल का कधी? नाही सर. नाही होणार. नाही घडणार. नाही, तर त्या पद्धतीनंच तिचं उगमस्थानापासून जी काही रचना असेल ती असेल. आता ही रचना पहा, एका तिचं जी काही रचना दिलेली आहे नदीची लाल रंगाने अधोरेखित करतो पहा. इथं उगम झालेला आहे आणि उगमाच्या स्थानापासून ही नदी वाहत आहे. आता वाहत असताना हिचे वेगवेगळे प्रवाह तयार झालेत पहा. हे वेगवेगळे बाजूने गेलेले प्रवाह. आता हिला उपनद्या सुद्धा काही येऊन मिळालेल्या असतील किंवा हिचे डोह ज्या त्या मार्गाने हे वाहत आहेत. म्हणजे दिलेल्या रचनेवरून समजते की नदीच्या या पाण्याचा प्रवाह वेगवेगळ्या उताराच्या मार्गाने कुठंतरी कललेला आहे किंवा वळताना आपल्याला दिसून येतो. नदी उगम पावते त्या प्रदेशात ती खूप वेगाने वाहते. पहिल्यांदा उतार पहा, या डोंगराच्या बाजूला वर जे निळसर दिसत आहे तिथून येताना पाण्याचा प्रवाह जो वेग आहे तो जास्त असेल का कमी असेल? जोरात असेल. जास्त जोर. असेल सर. आणि जसजशी ती नदीची प्रवाहाची दिशा खाली खाली उताराच्या दिशेने येईल आणि सपाट भागावर आल्यानंतर ती काय होईल, ती नदीचा प्रवाह तिचा वेग जो असेल तो थोडासा मंदावलेला असेल. म्हणजे नदी उगम पावते त्या प्रदेशातून खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते. झीज करण्याची शक्ती काय आहे? जास्त. आता इथं लक्षात घ्या, या रेषा जिथं अधोरेखित केलेल्या आहेत, या डोंगर उतारावर वाहत असताना तिची वाहण्याची गती जास्त आहे, उतार तीव्र आहे. त्यामुळे पाण्याबरोबर ती स्वतःच्या प्रवाहाबरोबर तेथील दगडधोंडे माती काहीतरी वाहून जास्त आणत असेल की नाही? हो. आणि हो सर. जी ही मैदानाची रचना आहे या ठिकाणी ती माती तेवढी वाहत नेईल का? नाही, तेवढी नाही होणार. तेवढ्या मोठ्या प्रमाणात ती वाहून नेऊ शकणार नाही. म्हणजे या ठिकाणी काय होईल, त्या मातीचे थर जमा होतील. त्या मातीचे काय होतील, मध्ये मध्ये कुठेतरी जमा होतील थर, एकत्र येते. थर जमा होतील आणि माती एकत्र येऊन त्यांचं संचयन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच रचना ज्या आहेत त्या रचना उताराच्या दिशेकडून मुळात आपल्याला कुठं दिसत आहेत, की डोंगर माथ्यावरून खाली पायथ्याकडे जाताना दिसत असतात. त्यानंतर पुढची एक स्लाइड पाहूया. पुढच्या स्लाइड मध्ये दिलेली आकृती महत्वपूर्ण आहे. यामध्ये पहा, आता या रचना ज्या काही होत्या या रचनेनुसार उगम त्याचं जे काही आहे ही आकृती पहा. आता नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती म्हणजेच वाळू, दगडगोटे यामुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठाचे खनन होते. म्हणजेच ते खणले किंवा खोदले जातात. पहा, खनन म्हणजे खतणे किंवा खोदले जाणे म्हणलं होतं तुम्हाला. त्या पद्धतीने इथं हे जे काही प्रवाह आहेत पहा, उतारातून नदी वाहत आहे आणि त्यामुळं नदीच्या पाण्याच्या आकाराने हे मोठमोठे प्रवाह आपल्याला जसजसे गेले तसं त्यांचं उत्खनन म्हणजे जमिनीचा भूभाग थोडा झीज होत ते खणले गेलेले आहेत आणि त्यामुळे काय झालं, या नदीचा आकार वाढत गेलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजेच पाणी ज्या पद्धतीनं वाहतंय, ज्या दिशेनं त्या पाण्याचा प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या दिशेनं मातीचं किंवा भूपृष्ठाचं खनन झालेलं आपल्याला निश्चित स्वरूपात आढळून येते. मग आता या नदीच्या वाहण्यामुळे काय काय होते पहा. वहन म्हणजेच काय, पाणी वाहून नेणं. यामुळं घळई, व्ही आकाराची दरी आणि धबधबा या तीन गोष्टी आपल्याला, तीन भूरूप निर्माण झालेली आढळून येतात. मग घळई म्हणजे काय, व्ही आकाराची दरी म्हणजे काय, धबधबा म्हणजे काय, या भूरूपांचा सुद्धा आता आपण विश्लेषणात्मक अभ्यास करूया. म्हणजेच काय होईल, दिलेल्या आकृतीवरून त्या रचना काय आहेत, नदीच्या प्रवाहामुळे त्या कशा निर्माण होत असतात हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. आता एक आकृती तुमच्या समोर आहे पहा. दिलेली आकृती जी काही असणार आहे यामध्ये इथं पहा, नदी प्रवाहाच्या पृष्ठालगत उभे खनन वेगाने होते, त्यामुळे दरीच्या उताराच्या भागात खनन कमी होते, त्यामुळे उंची कमी जास्त राहते. आता ही दरी आहे पहा, दरीमध्ये काय दिलंय, घळई म्हणतो आपण ज्याला, दरीच्या स्वरूपामधली ही रचना आहे. आता इथं काय दिलंय, नदी जसजशी वाहत जात आहे, नदी ज्या पद्धतीनं वाहत जात आहे, आता हिची वाहण्याची दिशा पहा. ही नदी उताराच्या दिशेने वाहत आहे, म्हणजे आता या बाजूचे काठ पहा आणि या बाजूच्या काठांमध्ये काय फरक जाणवते तुम्हाला. यांचा उतार पहा, उतार यांचा कसा आहे आणि या बाजूचा उतार जो आहे तो पहा. इकडचा उतार सपाट आहे म्यूट आणि करायला सांगा. इकडचा खडबूड आहे. ज्यांचा तो माईक चालू आहे त्यांनी म्यूट करा माईक, कारण मध्ये
तुमचा आवाज आल्यामुळं माझा आवाज पोहोचणार नाही. आता उतार दोन्ही बाजूंचे कळले म्हणजे फरक जाणवतोय दोन्ही उतारांमध्ये. इकडचा हो, थोडा इकडचं सलग आहे, सपाट सपाट आहे आहे आणि हा आणि इकडचं खडमुड आहे. खडबड म्हणजे चढ उताराचा भाग या ठिकाणी दिलाय. चढ-उतार आहे. म्हणजेच आता काय झालंय, नदी ज्या पद्धतीनं अशी वळणं घेत आहे ज्या पद्धतीनं वळणं घेत आहे, आता या वळणाच्या माध्यमातून तिनं काय केलंय, खनन कार्य केलं. आता हा भाग पहा, या काठाचे खनन इथून आलेला भाग पहा. इकडं नदीचा प्रवाह जास्त गेला म्हणून आतमध्ये शिरलाय आणि नंतर इथून कलून परत मूळ भागाकडे नदी वळलेली आहे. म्हणजेच या खनन कार्यामुळे नदीच्या काठाचे विघटन झालेलं आहे, म्हणजे तिचा ऱ्हास होत आहे आणि एका बाजूचा ऱ्हास वाढतोय तर एका बाजूचा ऱ्हास कमी होत आहे. म्हणजेच रचना ही जी काय आहे ती रचना त्या पाण्याच्या प्रवाहानुसार बदलणारी आहे आणि या पाण्याच्या प्रवाहानुसार ही बदलत असल्यामुळं त्या त्या भागामध्ये आपल्याला खनन कार्य झालं असं सांगता येईल. पुढे एक दिलेली इमेज आहे पहा, यामध्ये दिलंय घळई म्हणजे खोल व अरुंद दरी होय. पहा, ही घळई म्हणजे काय, वाहत आलेल्या पाण्याचा एक प्रकारचा खोल व अरुंद दरी सारखा भाग निर्माण झालाय. घळईचे उतार अत्यंत तीव्र व जवळजवळ उभे असतात. पहा, डोंगर उतारावरून एकदम पाणी वाहत आल्यामुळे काय झालंय, एक प्रकारची रुंदी वाढली, पाण्याची खनन कार्य झालंय. आधीची जी तुम्हाला काठांचं खनन दाखवलं ती आकृती, त्यामध्ये काठांचं खनन झाल्यामुळे काय झालंय, रुंदी वाढली आणि उतार सुद्धा तीव्र झालाय. उतार तीव्र होऊन यामध्ये काय झालंय, या दरीचा अंतर पहा, दरी अशी विस्तृत आहे काही नाही. नाही, यामधलं अंतर हे जे काय आहे हे फार कमी आहे, पण भाग खोलगट झालेला आहे. पाण्याच्या प्रवाहानं खाली माती वाहत जाऊन त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे एखाद्या दरी प्रमाणात जे आकार निर्माण झालेला असतो याला म्हणायचं घळई. आणि ही घळई खोल व अरुंद असते. खोल का आहे तर पाणी जास्त साचलेलं आहे आणि अरुंद काय आहे तर प्रवाहाच्या काठानुसार तिचं जे काही खनन झालं त्यानुसार ही निर्मिती आपल्याला झालेली आढळून येते. घळई म्हणजे पहा, घळई म्हणजे खोल व अरुंद दरी. लक्षात ठेवायचं, घळईची व्याख्या साधी आणि सोपी. घळई म्हणजे खोल व अरुंद दरी. जोड्या लावा आधारित प्रश्न यावर आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये असतात. यानंतर पुढची एक इमेज आहे, यामध्ये दुसरी रचना भूरूपाची आहे. ती भूरूपाची रचना समजून घेऊयात. आता पहा, डोंगर उतारावरून आलेली जी काही नदी आहे, ही नदी वाहत असताना आपल्याला खनन कार्यामुळे तयार होणारं हे भूरूप दाखवले. पहा, आता ही दरी म्हणजे काय दाखवलंय, घळई नाही तर एका ओढ्याच्या नाल्याच्या प्रमाणे ही थोडीशी बारीक आकृती दाखवलेली आहे. म्हणजे पूर्ण डोंगराच्या आतमधून ती वाहत येत असताना एका नालीप्रमाणे आकार घेतलेला आहे. एवढी मोठी आहे का ती, अशी नदीच्या पात्राप्रमाणे मोठीही नाही किंवा अरुंद एकदम छोटीच अशी एक ओळ दिलेली आहे, पाण्याचा प्रवाह दिलेला आहे. मग हा पाण्याचा जो काही प्रवाह आहे, ही दरी म्हणजेच एक प्रकारची घळई आपल्याला या ठिकाणी अरुंद आणि खोल अशी घळई आपल्याला आढळून येते. हे एक नैसर्गिक भूरूप आहे. मानवनिर्मित भूरूप आहेत काही, नदीच्या प्रवाहामुळे किंवा वाऱ्याच्या अपक्षरणामुळे झालेली जी काही रचना असतात, या रचना सर्व नैसर्गिक आहेत. यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप आपल्याला आढळून येत नाही. आता इथं लक्षात घ्या, व्ही आकाराची दरी आपल्याला अभ्यासायची आहे. व्ही आकाराची दरी. मग आता व्ही आकाराची दरी काय आहे पहा, नदीच्या उगमाकडील भागात तयार होणारा हा आकार आहे. आता मला सांगा, डोंगर उतारावर नदी उगम पावते. पहा, आता एक असं समजा, तुम्ही कल्पना करा, मी आकृती रेखाटतोय या ठिकाणी. हा आता काहीतरी डोंगर आहे असं समजा आणि या डोंगरावरती इथं नदीचा उगम झालाय. आता या डोंगर उतारावर नदीचा उगम झाल्यानंतर ही नदी वाहत आहे आणि वाहताना ही नदी मला सांगा अशा पद्धतीने वाहत वाहत जाईल का नाही खाली, का एकाच ठिकाणातून पाणी खाली जाईल तिचं, नाही. नाही. म्हणजे सुरुवातीला असा तो कुठंतरी त्रिकोणाकृती, ही आकृतीचा आकार जो असतो पाण्याच्या प्रवाहाचा तो ती धारण करेल आणि तिथून पुन्हा प्रवाह तिचे एक होऊन सारख्या पद्धतीनं खाली वाहत जातील की नाही. हो. म्हणजे ही रचना जी असते त्या दरीला आपण, तशी त्या रचनेला आपण व्ही आकाराची दरी म्हणतो. दिलेली आकृती पहा इथं, ही पहा, पाण्याचा प्रवाह वाहत असताना खाली पडत असताना कोणता आकार निर्माण झाला या ठिकाणी, व्ही टाईप. व्ही टाईप आकार निर्माण झाला. म्हणून या दरीला व्ही आकाराची घळई किंवा व्ही आकाराची दरी असं म्हणतात. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की पाण्याचा पाठ जो आहे, पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाहताना विशिष्ट आकार धारण करतो, म्हणून त्याला आपण व्ही आकाराची दरी असे निश्चित रूपाने म्हणू शकतो. म्हणजेच दिलेल्या रचना ह्या त्या नदीने धारण केलेल्या आकारानुसार सुद्धा आपल्याला अभ्यासता येतील. आता दुसरी एक आकृती पहा, आपण काठाचं खनन पाहिलं होतं. आता हिच्यामध्ये रुंदी कमी आहे. काठांचे खनन होत गेल्याने नदीचं पात्र पृष्ठभागालगत काय होते, रुंद होत जाते. आता पाहिजे ही रुंदी वाढलेली आहे, कुठं कमी झालेली आहे. म्हणजे जसजसा पाण्याचा प्रवाह वाढत जाईल
इथं वाहत येताना काठाचं खनन या बाजूला झालंय, नंतर इकडे या डाव्या हाताकडे मदत घुसलेला आहे कुठेतरी पर्वताच्या, परत सरळ येत आहे. म्हणजे हे जे काही आकार आहेत हे कमी जास्त रुंदीचे आणि कमी जास्त खोलीचे सुद्धा आपल्याला आढळून येत असतात. म्हणजेच लक्षात घ्या, पाणी ज्या पद्धतीनं वाहत आहे त्या पद्धतीनं पाण्याच्या प्रवाहानुसार आपल्याला या रचना आढळत असतात. आता ही एक रचना पहा, यामध्ये स्पष्टपणे फी दिलेला आहे. आता ही दरी पहा, नदीचा प्रवाह जसा वाहत आलेला आहे, दोन डोंगरांच्या मध्ये या नदीने धारण केलेला आकार कोणता आहे पहा. आता इथं लाल रेषेमध्ये दाखवलाय. वाहत आलेल्या पाण्यामुळे पहा, हा उतार तीव्र या स्वरूपात दाखवला, हा उतार तीव्र या स्वरूपात दाखवला आणि मध्येच पाण्याचं कुठेतरी प्रवाहाचे एकत्रीकरण दाखवलेलं आहे. म्हणजे इथं सुद्धा कोणती नदी कोणती आकाराची आकृती तयार झालेली आहे, दोन पर्वतांच्या मध्ये व्ही आकार तयार झालेला आहे. म्हणजे या साईडलाही पर्वत आहे आणि या बाजूला सुद्धा पर्वत आहे आणि मधातूनच कुठेतरी पाण्याचा प्रवाह वाहताना आपल्याला दिसतो. म्हणून ही सुद्धा एक व्ही आकाराची रचना या ठिकाणी दिसून येते. तर आता हा आपण जशी आकार देतो तशी पाण्याची वाहत जाईल ना ते. पाण्याचे आकार ज्या पद्धतीनं असतील त्या पद्धतीनं पाण्याच्या खननानुसार, म्हणजे पाण्याचं खनन म्हणजे काय, वाहताना जी माती खणत जाते किंवा ती माती पाण्याबरोबर खोदल्या जाते त्या पद्धतीच्या रचना यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण प्रामुख्याने एक लक्षात घ्या, इथं जरी आपल्याला ही नदीच्या, मी आता जी आकृती दोन पर्वताच्या मधात दाखवली तुम्हाला, ही आकृती अल्प प्रमाणात आढळते. पण मुख्यतः नदीचा जो प्रवाहाचं मुख आहे, म्हणजे प्रवाह जिथून सुरुवात होते किंवा ज्याला आपण तोंड म्हणतो, मुख्य भाग, त्या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह येतो तो व्ही आकारामध्ये येऊन पुढे एक त्याची रेषा तयार होते किंवा एक पाठ तयार होतो. मग हा पाठ ज्या ज्या ठिकाणी नदीच्या सुरुवातीच्या मुखाकडील भागाकडे असतो त्या ठिकाणी कायमस्वरूपी व्ही आकाराची दरी निश्चित रूपाने आपल्याला आढळून येते. आता त्यानंतर आहे धबधबा. दुसरं भूरूप आहे आपलं धबधबा. धबधबा म्हणजे काय असेल, तुम्ही पाहिला असेल कुणी प्रत्येकाला. धबधबा म्हणजे साधं आपण ऐकतो, कुठंतरी पाहतो, चित्रामध्ये असेल, नदीच्या प्रवाहामध्ये असेल. धबधब्याचं वर्णन काय करता येईल आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये? धबधबा धबधबा म्हणजे काय? धबधबा म्हणजे काय? डोंगरातून वाहणारे प्राणी. बरं, डोंगरातून वाहणारे पाणी. आणखी? मग आता ही नदी डोंगरातूनच वाहते ना, आपण नदीला धबधबा म्हणलो का या आधी? आपलं हे झरणा का, झरणा, वॉटरफॉल म्हणतो. वॉटरफॉल म्हणजे इंग्रजी हा प्रतिशब्द झाला त्याला. धबधब्यामध्ये काय जाणवते बरं, का नेमकं काय कळतंय तुम्हाला धबधबा पाहिल्यानंतर? सांगा बरं, एक साधं निरीक्षण तुम्ही पाण्याचा आकृतीचं. दाब जास्त असतो आणि पाण्याची शहरात धबधबा तुमच्या आता तुमच्या समोर स्क्रीनवरती धबधबा दाखवला. या धबधब्याच्या चित्रावरून काय कळतंय तुम्हाला? पाण्याचा वाफ येतो आणि तो अतिशय वेगाने खाली येतो. खाली येतो. बरं, वेग जास्त, त्याची प्रमाण वेग जास्त असतं प्रवाह पाण्याचं. जास्त असतो, जोरात असतो, उताराच्या दिशेने तो खाली वाहत, एकदम खाली जमिनीच्या भागाने म्हणा किंवा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उताराच्या दिशेनं त्या पाण्याचा प्रवाह आपल्याला पडताना दिसतो. बरोबर आहे. म्हणजे इकडून वाहत आलेलं पाणी एकदम आता खाली पडून धबधब धबधब असा आपल्याला पाण्याचा प्रवाहाचा आवाज उंचावरून सुद्धा येतो. खाली कोसळणारा प्रवाह. उंचावरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह. उंचावरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह म्हणजेच काय आहे? धबधबा. धबधब्याची साधी सोपी व्याख्या, उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह म्हणजेच धबधबा. आता हा धबधबा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठं? ज्या ज्या ठिकाणी पर्वतीय रचना असते, जसं तुम्ही म्हटलेत की पर्वतीय रचना म्हणजे उंच माथ्यावरून पडणारा हा पाण्याचा प्रवाह असतो. मग हा उंच माथ्यावरून पडणारा पाण्याचा जो काही प्रवाह आहे, या प्रवाहाला आपण रचनात्मक पद्धतीची काही नैसर्गिकरित्या मिळालेली असते. आता ही नैसर्गिक आहे आणि मानवनिर्मित सुद्धा धबधबे तयार होऊ शकतात का बरं? मानवनिर्मित नाही होणार. जर एखाद्या नदीला नैसर्गिक समजा, नदीचा एखाद्या समजा प्रवाह आपण काय केला, कुठेतरी बांध घातलाय, एखादा त्याच्यावरती बंधारा बांधलाय किंवा त्याला पाण्याला धरणाच्या आकारामध्ये बंदिस्त केलंय आपण एखाद्या ठिकाणी, आणि त्याचा पाठ आपल्या थोड्यास काहीतरी भागामधून सोडत आहोत, मग याला आपण मानवनिर्मित धबधबा म्हणू शकतो का? नाही. धबधबे हे नैसर्गिकरित्या तयार झालेले असतात. आहे. आता इथं पहा, एक धबधबा तुमच्या पुढे आहे. धबधबा म्हणजे बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह होय. आता इथं महत्वाचा शब्द काय पहा, नैसर्गिक पाण्याचा
प्रवाह प्रवाह. होय. म्हणजे मानव त्याच्यामध्ये आपल्या पद्धतीनं बदल करू शकतो का? नाही. नाही. धबधबा म्हणजे बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह. प्रवाह म्हणजे काय? तर वाहणारं ते पाणी. आता हे पाणी वरून पडतंय आणि खाली कुठंतरी खोल दरीमध्ये असेल किंवा एखाद्या खोल दरीमधील भागावर, दगडावर, भूपृष्ठावर आदळून हा धबधबा आपल्याला मनमोहकपणे पाहता येऊ शकतो. धबधबा पाहिल्यानंतर आता पर्यटनाच्या ठिकाणी पहा, बऱ्याच ठिकाणी लोक पावसाळ्याच्या सुरुवातीला, पावसाळ्यात तिथं पुराची स्थिती निर्माण झालेली असेल किंवा भरपूर पाऊस पडलेला असेल, त्या ठिकाणी धबधबे पाहायला जात असतात. मग धबधबे सुद्धा हे वेगवेगळे आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. आता ही जी काही नदी आहे पहा, पर्वत रांगातून हे निळं निळं दिसणारं जे काही पाणी, ते पाणी म्हणजेच नदीचा प्रवाह आहे. पर्वतीय प्रदेशातून वाहणारी नदी जेव्हा मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिचा वेग एकदम कमी होतो. म्हणजे वरून ही वाहत येत आहे त्यावेळेस तिचा वेग जास्त असेल की कमी असेल? काय सर? ज्या पद्धतीनं नदी पर्वतीय प्रदेशातून वाहत येत आहे वरून, त्यावेळेस तिचा प्रवाहाचा वेग जास्त असेल का कमी असेल? जास्त असेल. जास्त असेल. आणि जसजशी ती खाली खाली जात जाईल तसा तिचा प्रवाहाचा वेग काय होईल? कमी होत जाईल. कमी होत जाईल. आता एक लक्षात घ्या, हा डोंगर माथ्याहून पडणारा प्रवाहाचा जो काही वेग आहे, इथं मी लाल रंगाने अधोरेखित करतो पहा, हा जो डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह आहे हा जलद आहे, म्हणजे अतिवेगाने येतोय. आणि इथं जमिनीवर पडल्याबरोबर, आता इथं खाली जमिनीवर पडल्याबरोबर काय होईल मला सांगा? ही त्याचं कमी पाण्याचा होईल. जो प्रवाह एकदम जमिनीवर पडला तो एकाच नालीमध्ये किंवा एकाच दिशेमध्ये वाहत जाईल का? नाही. नाही. म्हणजे आता वेगवेगळ्या तुम्ही दिशेने वाहत जाईल. एक कल्पना करा. समजा तुम्ही आता तुमच्या घरी एखाद्या मगामध्ये जगामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्याला थोडंसं काय करा, उंचावरून तुम्ही ओतून खाली पहा, जमिनीवरती ओता किंवा सांडा ते पाणी. तर ज्या एका धारेच्या स्वरूपात सांडा, एकदाच असा पूर्णच्या पूर्ण मग उबडा केल्यासारखं नाही करायचं, थोडीशी धार टाकल्यासारखं करायचंय. मग ती पडणारी धार ही ज्या ठिकाणी बिंदू एखादा पडत आहे त्या बिंदूच्या दिशेनेच वाहते का ते पाणी? नाही. 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 त्याला वेगवेगळे वेगवेगळ्या प्रवाह बाजूने वाहते. वेगवेगळ्या दिशेने ते सुरुवातीला काही धावण्याचा प्रयत्न करते किंवा त्याला दिशा शोधण्याचा प्रयत्न करते. प्रवाह त्याचे वेगवेगळ्या मार्गाने जात असतात, बरोबर? मग हो. हे डोंगर रांगातून पडणारं जे काही पाणी आहे पहा इथं, हे पाणी जमिनीवर खाली पायथ्यालगत आता डोंगर हे जमिनीवरच आहेत हा, पण उतारातून एकदम ज्यावेळेस इथं पायथ्यालगत येते आणि पायथ्यालगत पाण्याचा ज्या स्पर्श होतो त्यावेळेस हे पाणी वेगवेगळ्या प्रवाहामध्ये वाहताना दिसते पहा. हे वेगवेगळे प्रवाह त्याने निर्माण केलेले आहेत. एकाच प्रवाहातून व्हायला काय हे? नाही. वेगवेगळ्या प्रवाहातून वेगवेगळ्या वाहिलं ते. प्रवाहातून वाहत आहे. आणि हे वेगवेगळ्या प्रवाहातून वाहत असताना आता एक आकार निर्माण झालाय पहा. आता मी याला हिरव्या रंगाने दाखवतो. हा जो आकार निर्माण झालाय पहा, हा आकार एखाद्या पंखाप्रमाणे निर्माण झालेला आहे का? नाही. हा जुन्या पहा, एखाद्या हाताची पंखा. घाटाच्या पंखानुसार झालेला आहे. जसं मोरपीस आपण म्हणतो, मोरपिसामध्ये पहा हो. वेगवेगळे प्रवाह असतात ना. हो सर. त्या पद्धतीची अशी रचना या ठिकाणी आपल्याला पाण्याच्या प्रवाहाची झालेली आढळून येते. मग या नदीनं जो काही वरून गाळ वाहून आणलेला असतो, हा गाळ काय होतो, या प्रवाहामध्ये जमिनीवर पोहोचल्यानंतर कुठल्या ना कुठल्या प्रवाहामध्ये वाहत वाहत जातो आणि त्याला जिथं कुठं मर्यादा येतील, प्रवाह स्थिर होईल की नाही? आता प्रवाहाची दिशा एकदम या पर्वताप्रमाणे राहील का? नाही. मग हा वाहून आणलेला गाळ कुठं ना कुठं साचत राहतो. पण आता हे मध्ये पाण्याच्या प्रवाहाच्या मध्ये कुठं ना कुठं गाळाचं संचयन म्हणजे त्या ठिकाणी साठा झालेला आहे आणि ही मैदानाची निर्मिती झालेली आपल्याला आढळून येते. मग ही मैदानाची निर्मिती जी आहे, या मैदानांना आपण म्हणतो पंखाकृती मैदाने. काय म्हणतो यांना? पंखाकृती मैदाने. पंखाकृती मैदाने. ज्याप्रमाणे पंखाची निर्मिती या ठिकाणी आपल्याला निश्चित रूपात झालेली आढळून येत असते. मग ही पंखाकृती रचना जी आहे, या पंखाकृती रचनेनुसार आता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या नाल्याचा किंवा नदीच्या पाण्याचा प्रवाह आपल्याला दिसून येतो. आता इथं पहा, हिमालयाच्या पायथ्याशी विशेषतः शिवालिक रांगा सोडून नद्या उत्तर भारतीय मैदानी भागात येतात. येथे विशेष करून अशी मैदाने तयार झालेली असतात. आता हे पहा, शिवालिक पर्वत, जशी ही हिरवी पर्वतरांग दिसलेली आहे पहा इथं, या भागामध्ये ही मैदाने प्रामुख्याने आपल्याला झालेली आढळून येतात. आता पुढचा भाग पहा, पूर्णतः त्या पर्वताने या मातीच्या संचयनाने इथं या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि अशा रांगा या निर्माण झालेल्या आपल्याला आढळून येतात. म्हणजेच दिलेल्या भूभागाच्या स्वरूपानुसार या सर्व रचना त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या पर्वतामध्ये? हिमालयाच्या पायथ्याशी प्रामुख्याने दिसून येतात. आता हिमालय पर्वत कशाचा बनलेला आहे म्हणलं मी तुम्हाला, त्याच्यावरती प्रामुख्याने काय आहे?
नावातच आहे त्याच्या, हिमालय बर्फाचा. बर्फाचा प्रदेश त्याच्यावरती आहे, बर्फ त्याच्यावरती संचयन झालेला आहे. सर आता पुढची सर हे कोणत्या धड्यातला म्हणजे कितवीचा आहे भूगोल हे? इयत्ता 9वी भूगोलाअंतर्गत हा. हा विषय आपल्याला आहे. आणि परीक्षा जी आपली आहे ते पेपर 2 सामाजिक शास्त्र आणि पेपर 1 मधलं सुद्धा भूगोल विषयाअंतर्गत आपल्याला महत्वाचं आहे. याच्यावरती जोड्याला आधारित प्रश्न असू शकतात किंवा व्याख्या आधारित प्रश्न असू. नाही, धड्याचं नाव काय? नैसर्गिक अपकारके, नैसर्गिक अपकारके आणि भूरूपे असं या पाठाचं नाव आहे. यातील काही भाग आपण आता हा भाग एकत्रित एकाच पुस्तकातला नाही, काही 6वी 7वीच्या पुस्तकातला आहे, काही 9वीच्या पुस्तकातला आहे वेगवेगळं, आणि काही आवश्यक इमेज किंवा इतर माहिती ही आपल्या गुगल वरून सुद्धा या संबंधित डाउनलोड केलेली आहे. आता ही पहा, नदी पायथ्यालगत आल्यानंतर काय होते, मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो, त्यामुळे ती संथपणे वाहू लागते. आता पहा, इथं जर नदीचा प्रवाह खाली जमिनीशी आला आणि त्याचा प्रवाह म्हणजे त्याची गती जी होती उताराची, ती गती या ठिकाणी मंदावलेली आहे आणि खाच खळग्यातून ही नदी आपल्याला वाहताना दिसते. जमिनीच्या पृष्ठभागावरून दगड, माती, गोटे जे काही असेल त्यातून वाहताना तिचा मार्ग शोधताना आढळून येते. आता पुढची एक इमेज पहा, ही धबधब्याची आपण पाहिली. आता यानंतरची जी इमेज आहे यामध्ये नदीच्या वाहण्याच्या गतीमध्ये काय फरक पडतो ते सुद्धा आपल्याला या इमेज वरून दिसून येईल. पहा, इथं हिम नदीचं आहे. नदी मार्गात एखादा लहानसा अडथळा जरी आला तरी नदी वळण घेऊन पुढे जाते. जर समजा आता नदी उतारालगत वाहिल्यानंतर पायथ्यालगत आली तर कुठं दगड आला, काही एखादं अडचण आली तर नदी आपला प्रवाह बदलते, त्याला त्याच्या वरून जाण्याचा प्रयत्न करते का नदी? समजा नदीच्या प्रवाहामध्ये एखादा दगड आला, मोठा काहीतरी महाकाय दगड आला, तर त्या दगडाच्या वरूनच जातो म्हणून असं अडून बसते का नदी? नाही नाही. जाऊन तिचा प्रवाह उताराच्या दिशेनं बदलते. म्हणजे जर अशी जमिनीवरती काही अडथळे आले तर त्या अडथळ्याला न थांबता नदी आपला स्वतःचा मार्ग निश्चित करते आणि उताराच्या दिशेनं वाहत वाहत समोर जाऊ लागते. म्हणजेच तिच्या मार्गामध्ये कुठलंही, आता पुढे गेल्यानंतर काय होते पहा, एखाद्या वेळेस अशा प्रकारे गाळाचं संचयन झाल्यामुळे काय होते, पूरतट व पूर मैदानांची निर्मिती होते. नदी काय करते, भरपूर प्रमाणात पाणी वाहून आणते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर पावसाळ्यामध्ये काय होते, एखाद्या वेळेस पावसाळा असेल किंवा समुद्राचं पाणी, त्या म्हणजे जसं आपण एखाद्या वेळेस काय म्हणतो, धरणाचं पाणी सुटल्यानंतर काहीतरी पूर आला किंवा इतर काही भागाच्या अडचणी निर्माण झाल्या, त्या ठिकाणी काय होते पहा, पूर मैदानांची निर्मिती होते. पूर मैदाने म्हणजे काय, आता हे पहा, इथं हिरवं हिरवं तुम्हाला भूभाग दिसत आहे काय, म्हणजे शेवाळासारखा आहे, म्हणजे आणि निळसर भाग दिसत आहे. निळसर भाग हा पाणी आहे, पाण्याचा प्रवाह आहे. हा जो निळसर भाग दिसत आहे हा काय आहे, पाण्याचा प्रवाह आहे. आणि या प्रवाहाच्या नंतर हे जे हिरवट किंवा शेवाळ्या रंगाचं जे काही दिसत आहे ही आहे भूरूपे. भूरूपे म्हणजे जमिनीची भूरचना. आणि यातून काय झालंय पहा, या ठिकाणी पूर मैदाने म्हणजे नदीनं जो काही गाळ वाहून आणलेला आहे, या वाहून आणलेल्या गाळाचं संचयन होऊन मैदान तयार झालेली आहेत. त्यामुळे यांना पूरतट किंवा पूर मैदाने, पहा नदीच्या दोन्ही बाजून आहेत, त्या मध्येच कुठं आहेत का, पहा अशी नदीचा प्रवाह जसा जसा काठेने चाललाय त्या त्या काठेच्या बाजूनेही रचना तयार झालेली आहे. दिसते आकृती स्पष्ट? हो सर. म्हणजेच आजूबाजूला नदी आपल्या काठेनं पूर मैदाने सुद्धा तयार करताना आढळून येते. आता पुढची एक इमेज पहा, यामध्ये नदीच्या ज्या प्रवाहाचं वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपल्याला दिसेल. आता इथं पहा, पूर मैदान, काही वेळेस नदीचं पूर मैदान, आता पूर ओसरून गेल्यामुळे काय झालं, पूर मैदानी म्हणजे नदी पात्राच्या आसपास नदीने वाहून आणलेला गाळ असतो. आता पूर समजा ओसरून गेला, पाणी पूर्णतः कमी झालंय, पण काय झालंय, आता जो गाळ साचलेला आहे नदी मैदानामध्ये, हा गाळ तिथंच राहील का त्या पाण्याबरोबर वाहून जाईल बरं आता पाणी कमी झाल्यावर? नदीच्या पात्रामध्येच राहील का नाही हा गाळ? राहतो. तिथंच साचून राहतो. म्हणजेच जी काही ही गाळाची रचना आहे, जो काही गाळ नदीने वाहून आणलेला आहे, हा गाळ त्याच ठिकाणी साचतो आणि त्यातून पूर मैदानाची निर्मिती, म्हणजे नदीच्या पात्रामध्ये काय झालं, नदीचा जो वाहण्याचा प्रवाहाचा मार्ग दिसत आहे तो कमी झालेला आहे पहा, आणि गाळाचं संचयन त्या ठिकाणी जास्त झालंय, म्हणून नदी पात्रामध्ये आपल्याला आता मैदानाचं स्वरूप आढळून येताना दिसते. मैदानाचं एक प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी जाणवतंय. म्हणजेच लक्षात घ्या, दिलेल्या पाण्याच्या प्रवाहानुसार नदी प्रत्येक वेळी तिच्या क्षमतानुसार हे रचना बदलत असते. आता ही आकृती पहा, यामध्ये पूरतटाच्या काठानं काय झालंय, पूर
ओसरण्याच्या स्थितीमध्ये आहे किंवा पुरामुळं काहीतरी गाळाचं संचयन झालंय. आणि गाळाचं संचयन कसं झालंय पहा, एकाच पट्टीमध्ये म्हणजे एखाद्या तटाप्रमाणे या ठिकाणी झालेलं दिसतंय. तटाप्रमाणे म्हणजे पहा, हा आकृतीचा भाग पहा या ठिकाणी जी मी लाल रेषेने अधोरेखित केलेला आहे. एक भिंत आल्यासारखं झालंय मध्ये पाण्याच्या, पहा दिसतंय. हो. पूरतट म्हणजे नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे ढिगाऱ्यासारखे संचयन होऊन ते एखाद्या तटासारखे दिसतात. म्हणजे पर्वताप्रमाणे तटबंदी केल्याप्रमाणे नदीच्या मध्येही गाळाचं संचयन झालेलं आढळून येते. याला म्हणायचं पूरतट. काय म्हणायचं याला? पूरतट. पूरतट. पुरामुळे निर्माण झालेली तट. तट म्हणजेच काय बरं? किल्ल्याला आपण तटबंदी केली म्हणतो. मग तटबंदी म्हणजे काय? तट म्हणजे काय? तो आकार कशासारखा दिसतोय? अडवल्यासारखा. पण अडवलेलं काय आहे ते? घराच्या आजूबाजूला काय राहतात आपल्या? जमीन. असा नाही, किनार. घराच्या आजूबाजूला घराचा आकारमान ठरवताना घराच्या बाजूने काय घालतो आपण? कंपाऊंड सर. कंपाऊंड करतो, तट बांधतो, ज्याला म्हणतो वॉल कंपाऊंड म्हणा, संरक्षक भिंत म्हणा. मग ह्या भिंतीप्रमाणे तट म्हणजेच भिंत, तिचं त्या ठिकाणी पूरमार्गामध्ये रचना झालेली आढळून येते. आता काही वेळेस काय होते, अशा पद्धतीनं एकदमच पूर ओसरून जातो आणि पूर पाण्याचा प्रवाह जिकडे तिकडे पसरत राहतो. मग पूरतट नदीला पूर आल्यानंतर फुटतात. हे बांध जे काही निर्माण झालेले होते, काही कालावधीनंतर काय होतात, जास्त पाणी वाढलं की फुटतात. आणि अशा तऱ्हेने नदीच्या आजूबाजूला पूरतट व पूर मैदानाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. पाण्याचा जसा प्रवाह वाढला तसं हे पूरतट निर्माणही होतात आणि पाणी जास्तच वाढलं तर ते फुटून जातात, आणि जर कमी झालं तर साचून राहतात. म्हणजेच त्यांची निर्मिती ही त्या पाण्याच्या प्रवाहाने निश्चित केलेली असते. आता या ठिकाणी एक आकृती आहे पहा, ही दिलेली आकृती लक्षात घ्या. मुखाकडील भाग म्हणजे नदीचा ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळतो तो भाग. आता हा जो समुद्राला मिळणारा नदीचा जो भाग आहे, आता या नद्यावरून वाहत येतात पहा, निळ्या रंगातून जे काही मातीचा भाग आहे आणि त्यातून या नद्या वाहत येत असतात आणि समुद्राला मिळताना आपला दिसतात, मुखाकडील भाग. मग या भागाचं महत्व काय, तर हा जो नदीच्या मुखाकडचा भाग आहे, या भागामुळे काय होते समुद्राला मिळण्याच्या आधी, तर इथं असलेल्या या रचना ज्या आहेत, या रचना म्हणजेच त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्रिभुज प्रदेश म्हणजे काय, इथं माती सुद्धा साचलेली आहे पहा, ही तांबडी तांबडी दिसणारी माती आहे आणि पाण्याचे नदीचे प्रवाह सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मग हा त्रिभुज प्रदेश का म्हणतात याला, याची रचना पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्रिभुज प्रदेश का म्हणतात बरं याला? याला भुजा किती दिसत आहेत तुम्हाला? भुजा म्हणजे बाजू किती दिसायला त्याला? त्रिकोणी आकार दिसतो. अगदी बरोबर आहे, हा आकार त्रिकोणी आकाराचा दिसतोय. हा आकार कसा दिसतोय? त्रिकोणी आकाराचा हा भूभाग आपल्याला दिसतोय, म्हणून याला त्रिभुज प्रदेश म्हणतात. काय म्हणतात याला? त्रिभुज प्रदेश. नदीच्या मुखाकडील समुद्राला मिळणारा जो काही भाग असतो, जो नदीच्या संचयनामुळे झालेला असतो, याला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. मग असा त्रिभुज प्रदेश गंगा नदीमध्ये आढळतो. सुंदरबन आपल्या इथला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश गंगा नदीमध्ये आढळतो भारतातला. त्याचं नाव आहे, कुठं आहे तो आढळतो हा त्रिभुज प्रदेश? सुंदरबन. आणि सुंदरबन कोणत्या राज्यामध्ये आहे मग? गंगा नदीच्या मुखाशी तयार झालेला त्रिभुज प्रदेश सुंदरबन कोणत्या राज्यात आहे सुंदरबन? झारखंड मध्ये का? नाही, झारखंड मध्ये कुठं वर नदी आहे पहा बरं. झारखंड मधून त्रिभुज प्रदेश समुद्र मिळतो का? समुद्र आहे का झारखंडच्या जवळ? पहा बरं, कल्पना करा बरं, नकाशा आठवून पहा बरं. पश्चिम बंगाल. अगदी बरोबर आहे, पश्चिम बंगाल मधील सुंदरबन इथं ही त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली आहे. हिम नदी ही नदी सारखीच पूर्णपणे द्रव स्वरूपात नसते, तर ती बहुतांश स्थायी स्वरूपात असते. पहा, हिम नदी म्हणजे हे बर्फाचे ढग दिसत आहेत पहा, ढगाचे बर्फासारखे काही पुंजके दिसत आहेत का दिसत चित्रात? हो. मग नदीमध्ये आणि हिम नदीमध्ये फरक काय असेल बरं, सांगा बरं. नदी आणि हिम नदी. हिम नदी म्हणजे बर्फाचे पाणी. हा, बर्फाचे पाणी म्हणजे बर्फाची नदी असं म्हणू आपण. नुसतंच पाणी. आणि नदी म्हणजे नुसतंच पाणी, बरोबर आहे. मग आता मला सांगा, वाहताना दोन्हीमध्ये फरक काय असेल? तिकडे बर्फ येते आणि तिकडे साधं पाणी वाहते. हो ना, मग बर्फाचं पाणी होऊ शकत नाही का मॅडम? हा होते. मग काय फरक जाणवत असेल बरं आपल्याला? नदीच्या प्रवाहामध्ये आणि हिम नदीच्या प्रवाहामध्ये काय फरक जाणवतो?
थंडी भूगोल जाणवते सर. इंटरेस्टिंग विषय आहे. असं म्हणजे विचार करत गेला ना तर जेवढं आपल्याला आपण तर्कवितर्क लावू तेवढे कमी पडतात. नदीच्या जे काही समजा बर्फाची वाहणारी नदी आहे आणि पाण्याची वाहणारी नदी आहे, काय फरक असेल बरं? लक्षात साधी साधी बाब आहे, काय फरक जाणवेल याच्यामध्ये? का सर पाणी बर्फाच बर्फाचे हिमनदीचं काय म्हणताय सर? हिमनदीचं पाणी स्थिर असेल का म्हणतो. बरं मला सांगा, आता द्रव स्वरूपातील वस्तू वेगाने वाहील का घन स्वरूपातली वेगाने वाहील बरं? द्रव पातळ द्रव म्हणजे पातळ असल्यामुळे ती जास्त नदी वेगाने वाहून वाहील. जास्त वेगाने वाहते. आणि बर्फ कशा रूपात आहे? घन रूपात आहे का द्रव रूपात आहे? गणरूपात आहे. घनरूपात आहे सर. मग याची वाहण्याची गती कमी असेल का जास्त असेल? कमी असे आणि त्याची कमी पाण्याची असेल, सर. नदीची मग आता मला सांगा, मग नदी वाहताना जसा प्रवाह मार्ग निश्चित करते तसा हिम नदी प्रवाह तेवढा निश्चित करेल का? नाही. पाण्याचं पात्र, पाण्याची नदी जी आहे साधी नदी आपली, ती प्रवाह तिचा वाहत असताना वेगवेगळे आकार निर्माण करते. तेवढेच आकार ही हिमनदी तयार करेल का? नाही करणार. म्हणजे हिमनदीमध्ये वाहण्याच्या वेगावर किंवा वाहण्याच्या प्रवाहावर काय येतात? मर्यादा येतात. थोड्याशा मर्यादा नदीच्या स्वरूपात येतात. नदीच्या वाहण्याच्या मर्यादा येत नाहीत, पण नदीच्या मार्गानुसार हिम नदीच्या मार्गामध्ये काय होतं, थोडस मर्यादा जाणवतात आणि त्याच्यामुळं वेगवेगळे आकार किंवा इतर जे काही रूप आपण तयार करत असतो यामध्ये सुद्धा फरक जाणवतो. आता दिलेली एक इमेज आहे पहा, यामध्ये काय दिलंय की बर्फाचे वस्तुमान हे पाण्यापेक्षा जास्त असते. वस्तुमान काय असते? पाण्यापेक्षा जास्त. म्हणजे वजन जास्त असेल की कमी असेल पाण्यापेक्षा बर्फाचं? जास्त असेल. त्यामुळं हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते. आता पहा, खनन कार्य काठाचे व तळाचे महत्वाचा भाग पहा. आता हा जो भाग आहे, आता चित्रात दिलेला आकृतीचं निरीक्षण करताना एक लक्षात घ्या. लाल रंग दाखवतो इथं, अधोरेखित करतोय पहा. आता हा डोंगर आहे, म्हणजे हिम नदीचा जो भूभाग आहे, काठ आहे हा काठ आहे. हा काठ कशाने बनलेला आहे? बर्फाने. आता मला सांगा, बर्फ जर वितळण झालं, बर्फाचं विलयन झालं, तर बर्फाचे असे खडेच्या खडेच पडतील का थोडा थोडा बारीक बारीक बर्फ पडेल बरं असं याच्यातला? नाही, थोडं थोडं खाली पडेल. थोडं थोडं खाली पडेल. आणि जर मोठीच एखादी भेग पडली, प्रवाहानुसार मोठा जर भूभाग निघाला, मग तर मोठा एकदम पडणार. एवढा पण भाग निघेल ना त्याचा? हो, पूर्ण त्याचं मग खोल हे पर्यंत. खोलपर्यंत जाऊ शकते. तुकडा जसा आपण एखादा ओढून काढतो तसा तुकडा अपेक्षित किती निघेल हे सांगता येते का? कमीही निघू शकतो नाही आणि सांगता येत. जास्तही निघू शकतो. म्हणून हो. या काठाचं जे काही आहे खनन कार्य हे पाण्यापेक्षा जास्त होते. कारण मुळात त्याचं थोडंसं पाण्यामध्ये रूपांतर झालेलं असेल तापमानामुळं, तर हे वितळलेलं पाणी इतर बर्फाला सुद्धा वितळवण्याचं काम करते आणि वितळलेला बर्फ ढासळू शकतो. ढासळेल की नाही खाली? हो. त्यामुळं या ठिकाणी हिमनदीच्या तळाचं आणि काठाचं खनन कार्य. परत एकदा सांगा. आता ह्या बर्फ पाण्यामुळे उष्णतेमुळे वितळणार आहे आणि आजूबाजूला जे काही पाणी निर्माण झालं त्यामुळे सुद्धा बर्फाची झीज होईल की नाही? होते. मग या दोन्ही घटकामुळे काय होईल, काठाकडचे जे बर्फ आहेत ना हिम नदीच्या, त्या काठाकडच्या बर्फांचं काय होईल, जास्त खनन होईल. म्हणजे जास्त एखाद्या वेळेस ते काय केले जातील, पडल्या जातील किंवा त्यांची जी खनन गती आहे ती जास्त असेल. तळाला सुद्धा ते खोल जाऊ शकतात. पण मध्यभागामध्ये असणारे जे बर्फ आहेत, मध्यभागामध्ये असणारे पाण्यावर तरंगणारे बर्फ, हे बर्फ एवढं खनन कार्य करतील का? नाही. तर काठाकडे असणारे एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळं किंवा तापमानामुळं, पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांचे भाग पडू शकतात. पण मध्यभागातल्या याच्या असं कुठलंही एवढा फरक पडणार नाही. कारण मध्यभागातले जे काही बर्फाचे हिमनग आलेले असतील हे पहिल्यांदाच त्या बाजूला तुटून आलेले असतील, ते वेगळे झालेले असतील. ते जोडून असतील का? मुख्य भागाला ते वेगळे झालेले असतात. त्यामुळं खनन कार्य हे तळाकडं आणि काठाकडं जास्त आपल्याला पाहायला मिळते. मग अशा ह्या रचना आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. आता इथपर्यंत ज्या काही रचना आपण पाहिल्यात ह्या कोणत्या होत्या? नदीच्या आणि हिम नदीच्या खनन व अपक्षरण कार्यामुळे झालेल्या होत्या. आता ही एक आकृती पहा, यामध्ये काय दिलंय, आता आपल्याला वहन आणि निक्षेपणामुळे होणाऱ्या रचना पाहायच्या. यामध्ये हिमगवर असेल, शुककूट असेल, गिरीशृंग असेल, यू आकाराची दरी, त्यानंतर लोमती दरी आणि मेषशिला
या सगळ्या रचना आपल्याला आता पुढे पाहायच्या आहेत. पण या खनन कार्यामुळे झालेल्या आहेत का, वहन कार्यामुळे आहेत का, निक्षेपणामुळे आहेत, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं ठरते. मुख्यतः लक्षात घ्या, नदीचं पाणी वाहत असताना त्याची गती ही कालमर्यादा, त्याची निर्मिती जी काही पूर परिस्थिती असेल, इतर स्थिती असेल, यानुसार सुद्धा ह्या घडत असतात. आता एक लक्षात घ्या, आता इथं आपल्याला ज्या काही इतर बाबी शिकायच्या आहेत, जसं हिमोडगिरी, लोमती दरी, त्या दर्या यांचं वर्गीकरण करताना या आकृत्या महत्वाच्या ठरणार आहेत. पहा, हिमवर्षाव झाल्यावर हिम पाण्यासारखे लगेचच वाहत नाही, तर ते साचत जाते आणि त्याचे बर्फात रूपांतर होते. पहा, हिमवर्षाव म्हणजे बर्फ जर पडला, बर्फाचं घसरण झालंय, तर हे पाण्यासारखे लगेचच वाहत नाहीत, ते साचून राहतात. त्या ठिकाणी त्यांचे एकमेकांवर ढग तयार झालेले असतात आणि त्याचं रूपांतर बर्फात होते. आता ह्या पहा, आकृतीमध्ये बर्फाच्या कडा आहेत आणि या कडा कोसळल्यानंतर पाण्याबरोबर लगेच वाहत नाहीत, तर त्यांना तिथं वाहण्याची जी गती आहे ती थोडीशी कमी असते. कारण तर काय, त्यांचं पाणी होईल आणि त्यानंतर ते घसरत जातील. म्हणजे मुळात जसं पाणी द्रव स्वरूपातलं पाणी जसं वाहत जाते, तसे हे हिमनग वाहत जातील का, नाही जाणार. त्यांचा संचय होईल आणि त्या ठिकाणी ते कमी वेगाने वाहतील. म्हणजेच दिलेल्या रचनेनुसार जर आपण पाहिलं तर हिमगिरी किंवा हिम नदीचं जे काही आहे खनन कार्य हे तुकड्या तुकड्याच्या स्वरूपामध्ये आहे. हिमाचे बर्फात रूपांतर होत असताना पडलेल्या दाबामुळे तळाशी घर्षण होऊन काही बर्फाचे पाणी होते. आता पडलेल्या एकमेकावर घासले गेलेत आणि त्यामुळे काय झालंय, काही बर्फाचं पाणी होते. जसं आपण दोन बर्फाचे खडे घेतले, एकमेकांवर घासले, तर काय होतं, त्याचं दोन बर्फाचे खडे घेतले, घासल्यामुळे काय होते, त्याच्यामध्ये पाणी निर्माण होते आणि त्याचा आकार काय होतो, लहान लहान होत जातो. मग तसंच हिमवर्षाचं रूपांतर होत असताना, हिमाचं बर्फात रूपांतर होत असताना पडलेल्या दाबामुळं तळाशी घर्षण होऊन काही बर्फाचे पाणी होते आणि ते उताराच्या दिशेने वाहू लागते. मग आता हे पाणी वाहू लागल्यानंतर काय होते, बर्फाचे जे छोटे छोटे तुकडे त्यामध्ये असतील ते सुद्धा या पाण्याबरोबर वाहताना दिसून येतात. म्हणजेच पाणी वाहत असताना त्यातून रचना आपल्या लक्षात येते की वाहणाऱ्या या पाण्याची गती, वाहणाऱ्या या पाण्याच्या हिमाची गती जी असेल ती सुद्धा त्यानुसार तयार झालेली असेल. आता इथं पहा, ही काही रचना आहे वितळलेल्या पाण्याची. पर्वतीय प्रदेशातून हे लाल रंगाने दाखवलेले बाण पहा, पर्वतीय प्रदेशातून हे वितळलेलं पाणी बर्फाचं जे काय आहे ते वाहत येत आहे. म्हणजेच वाहणारं पाणी हे उताराच्या दिशेने वाहत असताना त्यामध्ये बर्फाचे कण सुद्धा आपल्याला घेऊन येत आहे. वितळलेल्या पाण्याचे विदारण म्हणजे झीज होऊन तळाकडील भाग आणखी खोल होत जातो. आता हे वाहताना पहा, जसं खाली खाली वाहत येत आहे तसं तळाकडचा भाग काय होत आहे, इथं पहा, या ठिकाणी खोल झालेला दिसून येतो, खोलगट भाग तयार झालेला आहे. इथं पहा, हा भाग खोलगट झालेला आपल्याला आढळून येतो, कारण या भागातून बर्फाचं वहन किंवा त्याची वाहण्याची गती ही जास्त प्रमाणामध्ये आढळून येते. म्हणजेच दिलेल्या हिम नदीच्या कार्यामुळं, हिम नदीच्या वहनामुळं वेगवेगळे आकार त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथं पहा, या डोंगर तळाकडे आता हा जो खोलगट भाग तयार झालेला आहे, या खोलगट भागाला हिमगव्हर असे म्हणतात. पहा, हिमगव्हर म्हणजे काय, हा वाहत आलेला जो बर्फाचा भाग आहे, वाहत आलेला जो काही बर्फाचा भाग आहे, यामुळे या ठिकाणी एक प्रकारचं पहा, इथं ही जी काही रचना तयार झाली, खलकुट्यासारखी दरकुट्यासारखी जी रचना झालेली आहे आणि इकडून पण पर्वत आला, इकडून पण पर्वत आला आणि मध्येच पाण्याचा या बर्फाचा प्रवाह आपल्याला दिसून येतो. म्हणून या तळाकडील खोलगट भागाला हिमगव्हर असे म्हणतात. जो काही या पर्वतीय प्रदेशाचा तळाकडचा खोलगट भाग आहे त्याला आपण हिमगव्हर असे म्हणत असतो. मग हिमगव्हर म्हणजे काय, तर तळाकडील खोलगट भाग. कोणाचे तळाकडील खोलगट भाग, हिम नदीच्या तळाकडील खोलगट भागाला आपण हिमगव्हर असे म्हणू शकतो. आता पहा, एक आकार आहे गिरीशृंग. तुम्हाला मी प्रश्न विचारला होता, गिरी म्हणजे काय, पर्वत. पर्वत. आता शृंग म्हणजे काय बरं, लाटणे. शृंग म्हणजे शिखर किंवा एखादं शिंगासारखा आकार, म्हणजे उंचवट्यासारखा आकार. शृंग म्हणजे शिखर किंवा गिरीशिखरासारखा आपल्याला या ठिकाणी रचना पाहायला मिळते. मग ही रचना निर्माण होत असताना कुठले घटक कारणीभूत ठरतात, यांची निर्मिती कशामुळे होते, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. पाहायचं गिरीशृंग कशामुळे निर्माण होते, गिरीशृंग पाहायच्यामध्ये गिरीशृंग कुठे दिलेला आहे तुम्हाला, हे पहा, हिम नदीच्या अपक्षरण,
हिमनदीच्या अपक्षरण खनन कार्यामुळे हिमगव्हाळ, शुक, कोटगिरी, यू आकाराची दरी, लोंबती दरी आणि मेषशिला तयार झालेल्या असतात. मग हिमनदीचं अपक्षरण, अपक्षरण म्हणजे काय? खनन, जसं खतले जाणे, एक प्रकारचं खोदकाम होत आहे. मग हे हिमनदीमुळे आपल्याला गिरिशृंग निर्माण झालेलं आढळून येते. मग हे गिरिशृंग काय आहे, गिरिशृंगाची रचना कशी होते, काय आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता पहा, गिरिशृंग म्हणजे एक आकार आहे. आता हा आकार कसा आहे, तर दिलेल्या पर्वताच्या रचनेप्रमाणे हा आकार असतो. आता इथं पहा, एखाद्या सुट्या डोंगराच्या भागात डोंगराच्या सर्व दिशाकडील उतारावर हिमगव्हाळ तयार होते. ही हिमगव्हाळाची रचना पाहिली आपण, पूर्ण डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये खोलगट भाग तयार झालेला आढळून आपल्याला आलेला आहे. मग आता हे या हिमगव्हाळाच्या नंतर जी काही रचना तयार होत असते ती आहे गिरिशृंग. मग गिरिशृंगाची रचना पाहत असताना गिरिशृंग म्हणजे काय, गिरिशृंगाची निर्मिती कशी होते आणि गिरिशृंगाच्या या रचनेमध्ये प्रकार काय जाणवतात पहा. हा एक डोंगर आहे, या डोंगराच्या वरचा भाग म्हणजेच गिरिशिखराकडील शिंगासारखा दिसतो, अशा भूरूपाला गिरिशृंग असे म्हणतात. पहा, डोंगर आहे, त्याच्यावरती त्या पर्वतावरती बर्फाचा वर्षाव होत असतो, बर्फ साचलेला असतो आणि या बर्फाचं काय होतंय, वहन होते, बर्फ वाहून जातोय आणि हा पर्वतासारखा जो आकार उरतो किंवा दिसतो अशा भूरूपाला गिरिशृंग असे म्हणतात. एखाद्या पर्वताप्रमाणे तयार झालेला हा आकार गिरिशृंग. गिरी म्हणजे पर्वत, लक्षात ठेवायचं, साधं आणि सोपं. सर संचय म्हणजे काय? काय म्हटलं? म्हणजे प्रश्न हॅलो, तुमचा समजला नाही मला, काय विचारलं? संचय झालेला असतो म्हणजे की संचय, संचय म्हणजे साठा, माती वगैरे वाहून आलेली जी काय असते ना गाळानं पाण्यानं, संचयन म्हणजे साठा, ते एकाच ठिकाणी साचून राहणे, याला म्हणायचं संचयन. आता इथं पहा, हे गिरिशृंगाची रचना पाहिल्यानंतर पुढचा एक आपल्याला आकार येतो, तो आकार या ठिकाणी आपण पाहूया, लोंबती दरी. लोंबती दरी हा एक प्रकार आपल्याला आढळतो. लोंबती दरी म्हणजे काय पहा, दोन पर्वताच्या ठिकाणी पहा, कुठं तुम्हाला नदी वाहत, ही पर्वताची रचना आहे आणि नदी वाहताना दिसत आहे का कुठं? हो सर. आहे. धबधब्याप्रमाणे तिचा प्रवाह वरून उंचावरून पडताना दिसतोय का? हो सर. हो, उंचावरनं खाली येतोय. उंचावरून खाली येतोय. पण मला सांगा, धबधबा पाहताना धबधब्याचा प्रवाह जो रुंदी पाठ होता, जो धबधब्याचा पाण्याचा प्रवाह होता, तो विस्तृत होता का अरुंद होता? अरुंद. विस्तृत होता सर. विस्तृत होता. असा हा भाग आहे का याच्यातनं, यामधला आता जी आकृती दाखवली त्यामधला? नाही सर, हे अरुंद आहे. हा थोडासा अरुंद आहे, मोजक्याच भागामधून तो पडतोय. मग ही लोंबती दरी म्हणजे काय, तर पहा, मुख्य हिमनदी आता पहा, या उपनद्या ज्या पद्धतीने याला मिळतात येऊन, ही उपहिमनदी आणि मुख्य हिमनदी आहे पहा. मग या नद्या ज्या वेळेस डोंगराच्या माथ्याशी, डोंगराच्या उंचवट्यावर एकत्र येऊन मिळतात आणि या दोन्हीचा ज्यावेळेस एकत्र प्रवाह डोंगरातून कोसळतो, त्याला म्हणायचं आपल्याला, जो काही दोन्ही म्हणजे हिमनदीचा मुख्य प्रवाह आणि हिमनदीचा जो काही उपनदीचा प्रवाह आहे, हे दोन्ही एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यानंतर उंचावरून जेव्हा कोसळतात त्यावेळेस लोंबती दरीची रचना आपल्याला पाहताना मिळते. म्हणजे उंचावरून पडणारा हा पाण्याचा पाठ एक प्रकारचा असतो. आता इथं ही आकृती आहे पहा, मुख्य व उपहिम नद्यांचा संगम होताना त्यांच्या तळाच्या उंचीत फरक असला तरीही दोनही प्रवाहातील बर्फाची उंची सारखी असते. आता इथं पहा, उपहिम नदी आणि मुख्य हिमनदीची रचना दिलेली आहे. पहा इथं, हा डोंगर दऱ्या दरम्यानचा जो काही भूभाग आहे, यामधला बर्फाचा वाहण्याचा हा मुख्य नदीचा प्रवाह जो आहे, इथून ही उपनदी पहा, हिचा प्रवाह पुढे नदीला मिळणार आहे आणि मुख्य हिमनदीचा या प्रवाह सुद्धा या दोन्ही नद्यांना मिळतोय आणि या बाजूला कुठेतरी हा प्रवाह डोंगरावरून कोसळून खाली पडत असतो. म्हणजेच आपल्याला मुख्य हिमनदी असेल, म्हणजे आपण आता लक्षात घ्या, साधी साधी गोष्ट, नदी आणि उपनदी असा आपण अभ्यासत असतो. म्हणजे गोदावरीच्या उपनद्या, गंगेच्या उपनद्या, त्याचप्रमाणे वर्गीकरणासाठी केवळ हिमनदी आणि हिमनदीची उपनदी असं त्यांनी विश्लेषण केलंय. हिमनद्या मुळात ज्या आहेत त्यांना उपनदी म्हणून कुठलंही इतर स्थान मिळालेलं नाही. आता या रचना ज्या असतील त्या रचना
फक्त आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने तेवढ्या दाखवलेल्या आहेत. त्यानंतर आहे मेषशिला. मेषशिला म्हणजे काय पहा. शिला म्हणजे काय बरं. शिला किंवा शिळा, जिला आपण म्हणतो शिळा, शिला, दगड. दगड, शिलालेख सुद्धा म्हणतो आपण. शिलालेख म्हणजेच दगडावरती लिहिलेले लेख. मग आता या मेघशिलेचं काय होते पहा. हिम नदीच्या मार्गात असलेल्या खडकावरून जाताना हिम नदीच्या प्रवाहाच्या दिशेकडील खडकाचा भाग घर्षणामुळे गुळगुळीत बनतो. हा जो खडकाचा भाग आहे हा पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत, गुळगुळीत म्हणजे कसा चोपडा बनतो. आणि पायथा हा आकृतीचा भाग. या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाहत आहे आणि यातून काय झालंय, हिम नदीच्या मार्गात असलेल्या खडकावरून वाहत जाताना हिम नदीच्या प्रवाहाच्या दिशेकडील खडकाचा भाग घर्षणामुळे गुळगुळीत झालाय. हा जो खडकाचा भाग आहे नदीच्या प्रवाहाच्या दिशेतला, हा काय झालेला असेल, वाहताना नदीच्या प्रवाहामुळे गुळगुळीत म्हणजे चोपडा झालेला असेल. आणि या ठिकाणी ही रचना आपल्याला दिसून येते. म्हणजेच यामुळे काय होते, घर्षणामुळे हा जो काही भाग दिलेला आहे हा भाग आपल्याला गुळगुळीत, गुळगुळीत म्हणजे कसा मऊ, चोपडा, पाय घसरून ज्याला आपण म्हणतो की नाही पडण्यासारखा, असा हा झालेला आपल्याला या ठिकाणी आढळून येतो. का तर खडकावरून वाहताना ह्या बर्फाच्या नदीची, हिम नदीची गती तेवढीच प्रकारात आपल्याला आढळून येणारी असते. मग ही मेषशिला म्हणजे काय तर पहा, या खडकावरून ही वाहत असणारे प्रवाह जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेकडील भागात वितळलेल्या पाण्याने झीज होऊन खडकाचे तुकडे होऊन सुटे भाग खडबडीत बनतात. आता हे पहा, वाहून वाहून पाण्याचा जो प्रवाह याच्यावरून वाहतो आणि यामुळं काय होतं, या खडकाला भेगा पडतात. भेगा पडून खडक जे आहेत हे खडबडीत बनतात. गुळगुळीत झालेल्या भागाच्या नंतर इतर प्रवाह पाण्याचे ज्या खडकावर वाहतात त्या ठिकाणी या पाण्याच्या प्रवाहामुळे खडक खडबडीत सुद्धा बनतात. एखादा भाग जो आहे म्हणजे त्याच्या वाहण्याच्या गतीतला जो भाग आहे तो गुळगुळीत आहे, पण पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेकडचा जो भाग आहे तो झीज होऊन काय झालाय, त्या ठिकाणी खडकाचे खडबडीत भागामध्ये रूपांतर झालेला आहे. आणि हे खडकाच्या भेगा पडल्या आहेत. या रचनेमध्ये, आकृतीमध्ये खडकावर भेगा पडलेल्या दिसतात. हा भाग गुळगुळीत नाही, कारण हा प्रवाहाच्या विरुद्ध भाग आहे. म्हणजे प्रवाह यावरून आपल्याला ओलांडून जावा लागणारा असा तो विरुद्ध भाग आहे आणि हा खडबडीत आकाराचा बनलेला आहे. खडकाचा एक भाग गुळगुळीत व एक भाग खडबडीत बनतो. या भूरूपास मेषशिला असे म्हणतात. हा भाग इथला कुठला तरी एक भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय की हा जो भाग आहे हा गुळगुळीत आहे आणि इकडचा भाग पहा हा खडबडीत झालेला आहे. म्हणजे यांच्यामध्ये जो हा प्रकार जाणवतो, या दोन्ही प्रकारच्या भूरूपाला मेषशिला असे म्हणतात. हा जो गुळगुळीत आणि खडबडीत भूभाग खडकांचा निर्माण झालेला असतो हिम नदीमुळं, त्या भागाला आपण मेषशिला असं म्हणतो. मेषशिलेच्या वर्गीकरणानंतर आता पाहायची आपल्याला यू आकाराची दरी. आता ही यू आकाराची दरी काय आहे, यू आकार कशा, आता पहा मागे आपण व्ही आकाराची दरी पाहिली. व्ही आकाराची दरी कशामुळे, म्हणजे कोणत्या आकारामुळे म्हटलं होतं आपण तिला, त्याच्यात कोणत्या अध्यक्षर आलं होतं इंग्रजीचं, वी अक्षर. मग आता इथे यू आकाराची, मग इथं कुठला आकार येईल बरं, यू टाईप. यू टाईप आकार आपल्याला येणार आहे. मग हा व्ही आकाराची जी दरी पाहिली आपण ती नदीमुळे होती का हिम नदीच्या अपक्षरणामुळे होती, नदीमुळे होते. आता हा यू आकार जो असेल तो कोणामुळे असेल, मग हिम नदी. डोंगरावरून हिम उताराच्या दिशेने वाहते. पहा हिम उताराच्या दिशेने वाहते म्हणते, त्यामुळे डोंगर उतार तीव्र होतात. पहा आता हा दिलेला जो रचना आहे, आकृतीची रचना जी आहे यामध्ये पहा हा डोंगर आहे आणि यावरती बर्फ साचलेला आहे आणि हा बर्फ उताराच्या दिशेने, म्हणजे या उताराच्या दिशेने इकडे तिरपा असा वाहतो, जास्त प्रमाणात तीव्र दिशेने वाहतो आणि खाली वाहत येतो. डोंगर माथ्यावरून काय होतो, उताराच्या दिशेने हा जास्त तीव्र स्वरूपाचा वाहत खाली आलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजेच या खडकाच्या तीव्र उतारामुळे बर्फाच्या तीव्र गतीनं वाहण्यामुळे उताराच्या दिशेनं त्या ठिकाणी एक आकार निर्माण होतो आणि हा आकार आपल्याला यू आकाराचा जाणवतो. म्हणून या आकाराला आपण यू आकाराची दरी असे म्हणतो. पहा आकार या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये तुमच्या लक्षात येईल. पहा बर्फ कोसळल्यामुळे काय झालंय, आकार निर्माण झालाय. हा आकार पहा कोणत्या आकारात आहे, हा यू आकाराच्या आधारे आपल्याला दिसतो. म्हणजे दिलेल्या रचना ज्या काही असतील ह्या भौगोलिक स्वरूपातील रचना निसर्ग निर्मित आहेत. ह्या मानव निर्मित आहेत का घटना, आपण काही भूरूपे पाहत आहोत ही नैसर्गिक भूरूपे आहे, यामध्ये मानवाचा काहीही हस्तक्षेप
नाही. मानव त्यामध्ये कुठलीही रचना तयार करू शकत नाही. करू शकेल का तयार मानवनिर्मित अशा घटना? नाही. आता पहा, पृथ्वी- घर्षणामुळे पायथ्याकडील भाग खोलगट होऊन त्याला यू इंग्रजी आकार मिळतो आणि हा आकार प्राप्त झाल्यामुळे पायथ्या डोंगर उताराचा बर्फ वाहून गेला आणि घर्षणामुळे हा दरीसारखा यू आकाराचा खोलगट भाग तयार झालेला आहे. म्हणून या आकाराला आपण यू आकाराची दरी असे म्हणत असतो. यावर बर्फ दिसतोय का? आता बर्फ वाहून गेलाय म्हणजे फक्त काय झालंय, पर्वताचीच रचना त्या ठिकाणी दिसते आणि यामध्ये फक्त दोन डोंगरामधला आकार आपल्याला जाणवते. कोणता आकार जाणवते? तो यू आकाराचा. युवा आता एक आकृती आहे पहा, हिम नदीच्या मार्गाची. हिम नदीच्या काठावरील भागात साचलेल्या हिमोडास पार्श्व हिमोडाशी म्हणतात. आता ही हिमोड काय आहे, ही नदी प्रवाह काय आहे, अंत हिमोड काय आहे, हे आपल्याला या आकृतीच्या माध्यमातून समजून घेणं महत्वाचं ठरणार आहे. आता लक्षात घ्या, डोंगर उतारावरून ही नदी वाहत आहे. नदी कोणती आहे ही? आपण अभ्यास कशाचा करत आहोत? मोड हिम कोणत्या नदीच्या प्रवाहाचा अभ्यास करत आहोत आपण? अपक्षरण कार्यामुळे करत आहोत. कोणत्या नदीच्या अपक्षरण कार्याचा अभ्यास करत आहोत आपण? नदीचं नदीचा यापूर्वी झालाय. आता मला सांगा, या आकृतीमध्ये एक तपकिरी रंगाचा भूभाग दिसतोय का तुम्हाला? हो. बी मोड बी मोड हा? हो सर दिसतंय. नाव काय आहे त्याचं? ही आता हिमोड म्हणजे काय पहा, पहिल्यांदा लक्षात घ्या. हिमोड म्हणजे सोपं आणि साधी त्याची व्याख्या दिली खाली, की हिम नदीच्या काठावरील भागात साचलेल्या हिमोडास पार्श्व हिमोड. आता हे वेगवेगळं आहे. पार्श्व हिमोड, गिमोड हे काय वेगळं आहे. हिमोड म्हणण्याच्या आधी आता थोडीशी आकृती समजून घेऊया, नंतर व्याख्या त्याच्या तुम्हाला सांगतो. या व्याख्या काय आहेत ते सुद्धा महत्वाचे आहेत. पण इथला हा जो काही तांबूस रंगाचा भाग दिसतोय, तपकिरी रंगाचा, हा जमिनीचा भूभाग आहे. हा कशाचा भूभाग आहे? इथं नाव जमिनी. दिलंय भूहिमोड. म्हणजे इथं काय आहे? भू म्हणजे काय? भूमी. भूमी. आता ही पर्वतीय भूमी आहे. यातून ही हिम नदी वाहत आहे. हिम नदी काय आहे? वाहत आहे. आणि वाहण्याची दिशा तिची कशी आहे? उताराच्या दिशेने आहे. चढाच्या दिशेने आहे की नाही? आता इथं व्ही आकाराची दरी पहा. तुम्हाला उतार कसा असतो म्हणलं पाण्याच्या प्रवाहाचा? एक आकार घेऊन पुन्हा तो एकत्रित येतो. मग हा एकत्रित आलेला आकार घेण्याच्या आधी काय झालेला आहे? इथं आकार कोणता तयार झालेला आहे? व्ही आकार तयार झालेला आहे आणि त्याच्यातून पुढं पाण्याचे प्रवाह, हिमाचे प्रवाह या ठिकाणी वाहत आहेत. मग आता पार्श्व हिमोड दोन्ही बाजूला दिलेला आहे. पार्श्व हिमोड आणि मध्य हिमोड, त्यानंतर अंत्य हिमोड, असं रचना तुम्हाला दिली आहे. आता पार्श्व हिमोड म्हणजे काय? हिमोड म्हणजे यातला बर्फ. ही म्हणजे काय? बर्फ. आणि हा बर्फ वाहून जाण्याची दिशा किंवा गती. आता या गतीमधला पहा, पार्श्व हिमोड. पार्श्व म्हणजे काय? पहिल्यांदा येणारा जो वाहनाचा भाग आहे त्याला म्हणायचं पार्श्व हिमोड. आता हा वाहत वाहत गेल्यानंतर काय होतंय पहा, कुठंतरी मध्यभागी येऊन हा थांबतोय. मध्यभागी इथं संचयन झाले याचं थोड्या वेळासाठी. हा लगेच वाहील का पाण्यासारखा? नाही होणार. नदीचा प्रवाह जसा इथं आला की लगेच खाली जातो, तसं होईल का? नाही. याची गती मंद असेल. तीव्र असेल का? एवढी असं उताराच्या दिशेने पटकन गेला एकदम खाली असेल का असं बर्फाचं? नाही सर. नाही, कारण बर्फ कसा असतो म्हणलं मी? घनरूपात असतो. तो घनरूपात असल्यामुळे थोडा वेळ त्याला वाहण्याला त्याचं वस्तुमान जास्त असल्यामुळं गती तेवढी राहणार नाही. आता मग हा वाहत येऊन इथं या ठिकाणी मध्य हिमोडामध्ये येतो आणि मध्य हिमोडाच्या नंतर इथे येऊन काय होतं? त्याचं संचयन होते आणि ते हिमोडाच्या ठिकाणी काय होतं? अडवलेला जाते. पहा इथं अडवलेला म्हणजे काय म्हणतोय मी? कारण आडवा भाग इथं पहा, या मुखाच्या तोंडाला समजा कुठंतरी आडवा संचय झालेला आहे, आडवा भाग आलेला आहे आणि हा अंत्य हिमोड म्हणजे या ठिकाणी येऊन तो काही वेळ थांबतो आणि तिथून पुन्हा फी आकार किंवा यू आकार घेऊन पुन्हा नदी प्रवाहासारखा तो वाहू लागतो. अशा प्रकारच्या या रचना ज्या आहेत, या हिम नदीच्या संबंधाने, हिम नदीच्या अपक्षरण कार्यामुळं हिमोड प्रकारामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळतात. मग हा हिमोड काय आहे, त्याच्यानंतर हिमोडगिरीचं कार्य काय आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. पहा आता, जेव्हा दोन हिमनद्या एकत्र येतात तेव्हा
म्हणजे जेव्हा दोन्ही नद्या एकत्र येतात तेथे त्यांच्या आतील दोन कडांच्या भागातील पार्श्व हिमोडापासून मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होतो तो मध्य हिमोड असतो. आता पहा, दोन हिमनद्या आहेत म्हणते, दोन हिमनद्या, यू आकार जसं मी म्हटलं तुम्हाला, या दोन नद्यांनी व्यापलेला आकार आहे आणि हा आकार या ठिकाणी दोन नद्या हिमनद्या एकत्र येऊन वाहत आहेत. पाहता हा आकार दोन हिमनद्यांचा या ठिकाणी दाखवलेला आहे आणि दोन्ही कडांच्या पार्श्व हिमोडातील, आता हा एक पार्श्व हिमोड आणि हा एक पार्श्व हिमोड मुख्य नदीच्या पात्रात तयार होतो आणि इथे या ठिकाणी येऊन काय झालंय पहा, मध्य हिमोड मुख्य नदीच्या पात्रात समाविष्ट होऊन मध्य हिमोड तयार झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर एक आकृती त्या संबंधाने आहे. इथं काय दिलंय पहा, हिमप्रवाहांचे जेथे जलप्रवाहात रूपांतर होते तेथून पुढे जलप्रवाह हिम नदीने आणलेला सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही, त्यामुळे या भागात हिमोड साचतो. आता हा हिमोड साचतो म्हणजे इथं पहा, अंत्य हिमोड जिथं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी या हिमोडाचं म्हणजेच बर्फाचं काय होतंय, संचयन होते, वाहून आणलेल्या बर्फाचं संचयन होतं, त्यामुळं या भागात हिमोड साचतो. म्हणजे बर्फ या ठिकाणी पूर्णतः वाहून आलेल्या हिमनदीच्या माध्यमातून साचले जातो आणि पुढं जे काय आहे ते फक्त इथं पाण्याचं वहन होतंय, बर्फाचं वहन या ठिकाणी थांबल्या जाते. म्हणजेच दिलेल्या रचनेनुसार ज्यावेळेस दोन हिमनद्या एकत्र येतात त्या प्रवाहाच्या गतीनुसार, त्यांच्या वाहण्याची गती जी आहे त्यानुसार हे सर्व संचयनाचे प्रकार आपल्याला आढळतात. हा हिमोड हिमगिरीच्या शेवटच्या भागात आल्यामुळे त्याला अंत्य हिमोड असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी येऊन अंत्य हिमोड नाव जे दिसत आहे पहा, तिथं या बर्फाचं संचयन होते आणि तिथून पुढे फक्त उताराच्या दिशेने पाण्याचं वहन होत असते. आता हिमोडगिरी किंवा हिमकटक ज्याला म्हणतात, या रचना आपल्याला पाहायच्यात. या हिमनदीच्या संचयन कार्यातून तयार होणारी भूरूपे आहेत. हिमनदीचं संचयन कार्य, संचयन म्हणजेच काय, आता साठवणूक करणे. मग कशाची साठवणूक करायची, हिमनदीने आणलेल्या बर्फाची असेल, गाळाची असेल किंवा इतर काही नैसर्गिक घटकांची जी साठवणूक असेल त्यातून आता आपल्याला या रचना हिमोडगिरी आणि हिमोडकटक यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता हिमोडगिरी किंवा हिमकटक काय पहा, हिमोडाच्या संचयनातून तयार होणारी टेकडी म्हणजेच हिमोडगिरी होय. पहा, हिमोड म्हणजे काय, नदी, त्या हिमनदीनं वाहून आणलेला जो काही गाळ आहे त्या गाळाला म्हणायचं हिमोड. मग ह्या हिमोडाच्या संचयनातून तयार होणारी टेकडी म्हणजे हिमोडगिरी होय. आता ही टेकडी पहा, हिमनदीच्या प्रवाहामुळं, हिमनदीच्या वहनामुळे तयार झालेली ही एक टेकडी आहे. या टेकडीच्या रचनेला आपण हिमोडगिरी, गिरी म्हणजे काय, पर्वत, पर्वताप्रमाणे ही रचना झालेली आहे म्हणून याला आपण हिमोडगिरी असे म्हणतो. आणि ही निर्मिती कशामुळे झाली, तर हिम नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे. संचयन म्हणजेच काय, मग टेकड्या, संचयन करणे, साठा करणे, साठा साठवणूक करणे. झालेली आहे. मग या गाळाची साठी अशा अनेक टेकड्या असलेल्या भागास अंड्याची टोपली असे म्हणतात. मग अशी जर एकच टोपली असेल त्याला हिमोडगिरी म्हणतात. पण अशा त्या हिमनदीच्या पात्रामध्ये जर अशा अनेक टोपल्या आढळल्या तर यांना अंड्याची टोपली म्हणतात. अंड्याची टोपली का, यांचा आकार कशासारखा दिसतोय पहा, अंडाकृती आकार आहे. आकार कसा आहे या टेकड्यांचा, अंडाकृती. पहा, असा अंडाकृती आकार तयार झालेला आहे या टेकड्यांचा, म्हणून यांना अंड्याची टोपली असे म्हटले जाते. पण कधी म्हटले जाते, असे जर अनेक हिमोडगिरी एकत्र आल्या तर, फक्त एक आणि एकच हिमोडगिरी असेल तर त्याला अंड्याची टोपली म्हणता येणार नाही. अनेक जर टोपली एकत्र आल्या तरच आपण त्याला अंड्याची टोपली किंवा हिमोडगिरीची टोपली असे म्हणू शकतो. मग ही हिमोडगिरीची टोपली पाहत असताना इथं पहा, हिमोड कटक म्हणजे हिमोडाच्या संचयनातून तयार झालेली अरुंद व लांबवर पसरलेली नागमोडी टेकड्यांची रांग. आता ही टेकड्यांची रांग कशी झाली पहा, इथं हे जे हिमोड म्हणजे बर्फाचं सुद्धा या ठिकाणी हे पांढरा पांढरा जे दिसणार आहे हे बर्फ संचयन आहे. आणि या बर्फाच्या संचयनातून काय झालंय, टेकड्या, नागमोड्या टेकड्या निर्माण झालेल्या आहे. नागमोड्या टेकड्यांची भूरूप निर्माण झालेली आहे. या हिमोड कटक म्हणून ओळखल्या जातात. हिमोड कटक म्हणून म्हणजेच काय, कटक, कटक म्हणजे कट म्हणजेच काय, आपण तट म्हणजे भिंत जसं पाहिलं तसं या बर्फाच्या मध्यभागी असणाऱ्या हिमोडाच्या तटी आपल्याला आढळून येतात. ही आकृती निरीक्षणात करा. हिम नदी दररोज 1 सेमी ते 1 मीटर पर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत असते. म्हणजे महत्वाचं माहिती आहे, दररोज हिम नदी ही 1 सेंटीमीटर पासून ते 1 मीटर पर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत जाते. पुढे सरकत जाते म्हणजेच काय होते, तिचा वेग 1 सेंटीमीटर पासून ते 1 मीटर पर्यंत वाढत जातो. म्हणजे जसं जसं तिला उतार आणि तिचं पाणी, त्या बर्फाचं जे काही पाणी निर्माण होण्याचं गती असेल, तापमान असेल, वारा असेल,
यामुळे जे पाणी निर्माण होणार असेल किंवा त्या पाण्याचा प्रवाह ज्या वेळेला ते वाहण्याची गती त्याची पाण्याची वाढेल त्यावेळेस हा प्रवाह 1 मीटर पर्यंत सुद्धा पुढे सरकत असतो. अशा या सर्व रचना आपल्याला भूगोलाअंतर्गत हिमोडगिरी, हिमोडकटक, हिमघरी सगळ्या ज्या काही रचना आहेत त्यातून अभ्यासायला मिळतात. पहा एक आकृती. आता ग्रीनलँड मधील जॅकोब शाबन ही जी हिमनदी आहे ही जगातील वेगवान हिमनद्यांपैकी एक असून ती दररोज 46 मीटर पर्यंत वेगाने वाहते. या सर्वात वेगवान आहे म्हणते. कुठली? ग्रीनलँड मधील. कोणती नदी आहे ही? जॅकोब शावन. जगातील सगळ्यात वेगवान हिमनद्यांपैकी एक असून ती दररोज किती मीटर पर्यंत वाहते? 46 मीटर पर्यंत वाहण्याचं काम करत असते. बर्फ घेऊन वाहत जाते ती नदी. पहा जॅकोब शावन ग्रीनलँड पर्वतामध्ये ती आढळून येते. आता या अपक्षरण कार्यामुळं किंवा नदीच्या कार्यामुळे पहा टुंड्रा प्रदेश या नैसर्गिक प्रदेशात हिमनदीचे कार्य समुद्र सपाटीला पाहायला मिळते. म्हणजे समुद्र पर्वताच्या दरम्यान समुद्री सपाटीला म्हणजे समुद्राच्या रचनेप्रमाणे ही रचना आपल्याला आढळून येते. त्यानंतर पुढची एक स्लाइड आहे ज्यामध्ये आता आपण आतापर्यंत काय शिकलोय त्या स्लाइडचं एक विस्तृत विश्लेषण आहे. हे पहा इथं दिलेलं आहे खनन कार्यामुळे तयार झालेली भुरुपे. खनन, फक्त खनन. आता आपण जे काही संचयन किंवा वहन पाहिलेलं नाही, खनन कार्यामुळे निर्माण झालेली ही आपली रचना आहे. मग याच्यामध्ये मेषशिला, लोमती दरी, यू आकाराची दरी, हिमगवर, शुककूट आणि गिरीशृंग ह्या रचना आपण खनन कार्यामुळे हिम नदीच्या खनन कार्यामुळे झालेल्या पाहिलेल्या आहेत. म्हणजेच आपल्याला रचना समजून घेताना हिमगवर असेल, शुककूट असेल, गिरीशृंग कशाला म्हणतो, यू आकाराची दरी, लोमती दरी आणि मेषशिला काय आहेत ह्या सर्व रचना हिम नदीच्या खनन कार्यामुळे झाले आहेत. वहन कार्यामुळे आपण एकही रचना अजून शिकलेली नाही. फक्त आपण पहिल्यांदा या खनन कार्याचाच अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी खनन कार्याच्या अंतर्गत ज्या काही बाबी होत्या त्या बाबी आपण पाहिलेल्या आहेत. आता यामध्ये येणाऱ्या इतर काही रचना आहेत त्या रचना सुद्धा आता आपल्याला शिकायच्या आहेत. या रचना शिकत असताना पुढील सर्व काही बाबी आहेत त्या बाबी सुद्धा आपल्याला महत्वपूर्ण विश्लेषणात्मक आहेत. त्या विश्लेषणात्मक बाबींचा आपण पुढील तासिकेमध्ये निश्चित रूपाने अभ्यास करूयात. आजच्या या ठिकाणी तासिकेला आपण थांबूयात. खनन म्हणजे काय खोदणे. काय खनन म्हणजे खोदणे का? खनन म्हणजे खोदले जाणे. हा, खोदले जाणे म्हणजे काय? जसं एखाद्या नदीचा प्रवाह काय होतो, पाण्याचा प्रवाह मोठा आला का त्या नदीचा जो काठ असतो तो कोरला जातो का नाही? म्हणजे पण मातीचा आपण जो भूभाग आहे तो पडला जातो. त्याचं खनन म्हणजे ती झीज होत असते. खनन म्हणजेच काय? खतल्या जाणे किंवा खोदल्या जाणे. आणि आपण संचयन म्हणजेच काय? साठवणूक करणे, साठा करणे. अपक्षय अपक्षय म्हणजेच काय? तर अपक्षय म्हणजे नैसर्गिकरित्या एखाद्या वाहण्यामुळे, पाण्याच्या प्रवाहामुळे, वाऱ्यामुळे ज्या काही क्रिया घडून येत असतात अपक्षय म्हणजे त्याचा क्षय होणे. क्षय होणे म्हणजेच काय? आकार बदलून जाणे. आकार बदलताना काही घटक मूळ पहा. अक्षय आणि म्हणजे जसं क्षय आणि अपक्षय यामध्ये फरक आहे. क्षय म्हणजे काय सांगा बरं? क्षय म्हणजे साधी गोष्ट आहे. क्षय म्हणजे काय होईल? संपणे का? संपणे. पण अपक्षय म्हणजे काय? मूळ वस्तू जशी आहे त्यातला नैसर्गिकरित्या काही भाग निघून जाणे. पूर्णतः ती वस्तू नष्ट होते का इथं अपक्षयामध्ये? नाही. तर त्यातला काही भाग म्हणजे नष्ट होतोय, वाहून जातोय किंवा उडून जातोय. हवेने म्हणा किंवा पाण्याने म्हणा वाहून जाणे. पण तो मूळ जो काही रचना आहे, मूळ रचना एखादा पर्वत असेल, डोंगर असेल किंवा एखादी वस्तू असेल, ती समूळ नष्ट न होता त्यातल्या काही भाग नष्ट होऊन त्याचा आकार बदलून जाणे याला म्हणायचं अपक्षय. जसं खडकांचा अपक्षय पाहिला आपण. खडकांचा अपक्षय काय? खडक एकत्रित होते, त्यावर पाण्याचा, वाऱ्याचा, उन्हाचा मारा होऊन त्याचं वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये विभाजन झालंय. खडकाचं विभाजन झालंय. खडक काय झाले? दुभंगल्या गेले, फुटल्या गेले. पाहिलं ना कालच्या प्रकारामध्ये आपण? तापमान, पाणी आणि वाऱ्यामुळे काय झालं? एक मूळ जो खडक होता त्याच्यावरती सतत तापमानाचा, पाण्याचा आणि वाऱ्याचा मारा पडत राहिल्यामुळे, दाब पडत राहिल्यामुळे खडक काय झाला? फुटले गेले, विभंगले गेले. आणि त्या खडकांचं काय झालं? अपक्षय झाला म्हणलो. म्हणजे मूळ खडकाचं रूपांतर कशामध्ये झालं? वेगवेगळ्या आकारामध्ये म्हणा किंवा एकाच मुख्य भागाचे वेगवेगळे तुकडे त्या ठिकाणी झालेले आपल्याला
दिसून आली. बरोबर ना? कालच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं खडकाचं अपक्षय विदारण या सर्व रचना या आपल्याला अपक्षय अंतर्गत समजून घेता येऊ शकतात. म्हणजेच आता म्हणजे यानंतरचे जे काही थोडा रचना भाग असतील उरले का सर? हा थोडा भाग